नमस्कार आणि आपल्या सर्व स्वयंप्रेरकांचं सहर्ष स्वागत. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक सादर करत आहेत प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग 16वा. आजचे श्लोक आहेत अध्याय क्रमांक 2 मधील श्लोक क्रमांक 41 ते 44. सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक द स्कूल ऑफ इन्स्पिरेशन आपले आदर्श असलेले छत्रपती शिवराय आणि स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतींना वंदन करूया. आपलं प्रेरणादायी वाक्य असलेलं स्वामी विवेकानंदांनी दिलेला विश्वास किंवा सांगितलेलं सत्य, ऑल पॉवर विद इन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सर्व शक्ती तुझ्यामध्येच सामावलेली आहे, तू सर्व काही आणि काहीही करू शकतो. हा तू जो आहे याला जाग करणं हा आपल्या स्वयंप्रेरकच्या सर्व उपक्रमांचा उद्देश आहे. आणि एकदा हा तू जागा झालास म्हणजे स्वतःमधला मी जर जागा झाला तर आपण सर्व काही आणि काहीही करू शकतो, हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त ह्या मीला शोधायचं आहे आपल्यातल्या. एकदा त्याला आपण शोधलं की मग आपल्या जगामध्ये किंवा आपल्या विश्वामध्ये आपल्यासाठी काहीही अशक्य नसेल. आपण काहीही आणि सर्व काही करू शकतो. आणि म्हणून हे नेहमी प्रेरणादायी वाक्य आपल्या कायम सोबत राहावं यासाठी आपण हे प्रत्येक सेशनच्या सुरुवातीला सांगत राहतो. आपल्या ह्या मालिकेच्या प्रवास गीतेचा शोध स्वतःच्या या मालिकेचं आराध्य असलेले भगवान श्रीकृष्ण यांचंही आपण ध्यान स्मरण करूया. आपल्या स्क्रीनवर सगळ्यांना श्लोक दिसत आहे, आपण जरूर त्याचं उच्चारण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवान श्रीकृष्णाने किंवा प्रत्यक्ष परमेश्वराने आपल्या मुखातून सांगितलेलं ज्ञान म्हणजे भगवद्गीता, आणि म्हणून ती भगवंतानी गायलेली आहे, म्हणून त्याला भगवत गीता असं म्हटलं जातं. जे गेय आहे ती गीता, म्हणून ही श्लोकबद्ध आहे. हा संवाद जरी असला तरी तो संवाद श्लोकांच्या माध्यमातून रचलेला आहे. त्यामुळे ती गीता जी गेय आहे, गाण्यायोग्य आहे, अशी जी आहे ती भगवद्गीता, आणि ती भगवंतानी सांगितलेली आहे. आणि प्रत्यक्ष परमेश्वर स्वतः ज्या वेळेला एखादं ज्ञान देतो त्यावेळेला आपण जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात आपली तेवढी पात्रता नाही की भगवंतानी सांगितलेलं सगळंच आपल्या झोळीमध्ये पडेल, पण त्यातला एक कण जरी तो अमृताचा आपल्या झोळीमध्ये पडला तरी सुद्धा आपलं आयुष्य हे नक्कीच समृद्ध होऊ शकेल. याच अनुषंगाने हा भगवद्गीतेचा प्रवास गीतेचा शोध स्वतःचा ही मालिका सुरू करण्याचा उद्देश. आजवर अनेक संत, सत्पुरुष, महात्मे, वैज्ञानिक किंवा संशोधन करणारे, नास्तिक, अशा अनेकांनी आजवर ह्या गीतेवरती भाष्य केलेलं आहे, याही पुढे करत राहतील. कारण गीता हा सर्व गोष्टींचा पाया आहे आणि गीता हे सत्य आहे. तर आपण 40व्या श्लोकापर्यंत अध्याय दुसऱ्याचे आलेलो आहोत. आणि 39व्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की मी आतापर्यंत तुला सांख्ययोग म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, की या विश्वातलं सत्य काय आहे. तर सत्य एकमेव आहे, यू आर द ऍब्सोल्यूट, की तूच एकमेव सत्य आहेस. तुझ्या हे शरीर, तुझं हे मन किंवा इतर ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुला दृश्यमान होणारं, तुझ्या इंद्रियांना अवगत होणारं सर्व विश्व हे भासमान आहे. आणि सत्य काय आहे, तर सत्य फक्त हा आत्मा आहे, हे चैतन्य आहे. आणि हे चैतन्य चिरंजीव आहे आणि हे चैतन्य एकमेव आहे. असा हा सांख्ययोग किंवा ज्ञानाच्या गोष्टी मी आतापर्यंत तुला सांगितल्या. परंतु आता मी तुला बुद्धियोग अर्थात कर्मयोग सांगणार आहे. आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं की आपल्या जीवनामध्ये ही बुद्धी किती महत्वाची आहे. आणि हेच ओळखून भगवंताने आता ह्या ज्ञानाचा ट्रॅक थोडासा बाजूला ठेवून
या कर्मयोगाच्या माध्यमातून की डेली ऍक्शन जे काही आपल्याला करायचे आहेत, आपल्याला प्रत्येकाला जीवन जगायचं आहे आणि हे जीवन जगत असतानाही आपल्याला हे अध्यात्म किंवा हा योग साधता येऊ शकतो, जेणेकरून आपण ह्या सगळ्या काय म्हणूया ज्या अटॅचमेंट आहेत, जे आकर्षणाच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून बाजूला राहू आणि सर्व करून सुद्धा आपण आनंदी राहू शकू. असा कर्मयोग भगवंत आपल्याला सांगणार आहे अर्जुनाच्या माध्यमातून. पुढच्या 40व्या श्लोकामध्ये भगवंतानी आणखीन एक महत्वाचा शब्द वापरला, तो म्हणजे प्रत्यवायो न विद्यते, की हा जो कर्मयोग आहे, हा असा कर्मयोग आहे की तू सगळं काही करून तुझं ज्या काही तुझ्या इच्छा, आकांक्षा, ज्या काही तुला वाटताय त्या सगळ्या करून सुद्धा तू कशामध्येही न अडकता सही सलामत बाहेर पडशील. जसं कोळी जो असतो, हा कोळी स्वतःचं जाळं विणतो आणि ह्या जाळ्यामध्ये विविध किडे येऊन त्याच्यामध्ये अडकतात आणि एकदा का त्या जाळ्यामध्ये हा किडा येऊन अडकला, की तो किडा काही तिथनं बाहेर जाऊ शकत नाही आणि तिथंच त्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यावरती त्या कोळ्याचा उदरनिर्वाह चालतो. परंतु इतकं घट्ट विणलेलं हे कोळ्याचं जाळं, पण त्या जाळ्यामध्ये कोळी स्वतः कधीच अडकत नाही. तो सही सलामत त्यातनं बाहेर पडतो. असंच जीवन आपल्याला जगता येईल का? याचा मार्ग भगवंत आपल्याला सांगणार आहे, की तुम्ही ते जाळं विणा, तुम्ही त्या जाळ्याचा आनंदही घ्या, पण जाळ्यामध्ये अडकायचं नाही. कारण अडकलात, की मग मात्र ह्या सायकलमध्ये सतत भरकटले जाणार किंवा भरडले जाणार आणि कधीच यातनं मुक्त होऊ शकत नाही. आणि 11 ते 25व्या श्लोकापर्यंत भगवंतानी आपण मुक्त आहोत, हे सांगितलेलं आहे. मग आपण अडकलोय कशाने? तर ह्या आपल्या अटॅचमेंटमुळं, आपल्या आकर्षणांमुळं आणि तो आता दुसरा मार्ग जो आहे, तो भगवंत या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय, की कशाप्रकारे की तुम्ही या सगळ्यातनं बाहेर पडावं. मग आजचा श्लोक जो आहे 41वा अत्यंत महत्वाचा आहे. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. कुरुनंदन म्हणजे हे कुरुवंश अर्जुना. बघा आतापर्यंत भगवंताने त्या अर्जुनासाठी कितीतरी शब्द वापरलेत. हा एक नवीन शब्द त्यांनी त्या ठिकाणी वापरलाय, कुरुनंदन. आणि भगवंतानी ज्या ज्या वेळेला ही संबोधनं अर्जुनासाठी वापरली आहेत, कधी भारत वापरलंय, कधी पृथा वापरलंय, ह्या प्रत्येक वेळेला त्याच्या मागचं काही कारण आहे आणि त्या कारणास्तव ते संबोधन जे आहे ते वापरलेलं आहे. अर्थात तो काही आपल्या या मालिकेचा विषय नाही, पण ज्याला इंटरेस्ट असेल त्याने ते जरूर शोधावं, की हे प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या नावाने का अर्जुनाला हाक मारली आहे? अर्जुन असंच दरवेळेला का नाही बोललेला आहे? तर त्याच्याही मागचं किंवा त्या नावामागची सुद्धा हिस्ट्री आहे आणि त्या-त्या श्लोकाच्या अनुषंगानं तो ते संबोधन जे आहे ते भगवंताने वापरलेलं आहे. तर कुरुनंदना म्हणजे हे कुरु वंशामधील पुत्र किंवा त्या वंशामधील एक आहेस. म्हणून हे अर्जुना, इह या कर्मयोगामध्ये, कारण कर्मयोगाचा किंवा बुद्धियोगाचा भाग चालू आहे. त्यामुळे इह इथे कर्मयोग असा शब्द घेतलेला आहे. व्यवसायात्मिका अत्यंत महत्वाचा शब्द. गीतेमधले काही शब्द जे अगदी अधोरेखित करावेत, लक्षात ठेवावेत, असे जे आहेत त्यातला हा शब्द व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मिका. बुद्धी बुद्धी एका एकच भवती आहे, परंतु अव्यवसायिनाम अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या बुद्धयः बुद्धी ही निश्चितपणे बहुशाखा पुष्कळ भेद असणाऱ्या च आणि अनंतः अनंत संती असतात. हे अर्जुना किंवा हे कुरुवंशी अर्जुना, हे कुरुनंदना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात.
बुद्धियोग सांगत असताना जसं एखादा विषय शिक्षक ज्या वेळेला समजावून सांगतो, एखादी संकल्पना जर त्याला समजावून सांगायची असेल, तर आधी त्यातले जे काही शब्दप्रयोग केलेले आहेत, त्या शब्दांची व्याख्या जी आहे ती आधी स्पष्ट करून सांगावी लागते आणि मग विषयाला सुरुवात करावी लागते. जेणेकरून ज्यावेळेला तो सिद्धांत मांडला जाईल, त्यावेळेला त्या शब्दांचे अर्थ जर आधी अवगत असतील, तर सिद्धांत समजायला सोपा जातो. तसंच भगवंत या ठिकाणी बुद्धियोग समजून सांगतो आहे आणि अशा वेळेला बुद्धी या गोष्टीचं विश्लेषण किंवा त्याची व्याख्या ही तो आपल्याला पहिले करून देतोय आणि मग तो आपल्याला बुद्धियोग समजून सांगणार आहे. आता भगवंत असं म्हणतो, की व्यवसायात्मिका बुद्धी ही जी बुद्धी आहे, ही एकमेव आहे आणि निश्चयात्मिका आहे. म्हणजे काय? तर ही जी बुद्धी आहे, ती एकदा एखादी गोष्ट ठरवली, की ती तशी करते. आता भगवंतांनी ऑलरेडी 11 ते 25व्या श्लोकापर्यंत विश्वाचं सत्य ज्ञान, ॲब्सोल्यूट नॉलेज जे आहे, ते संपूर्ण मांडल्यानंतर पुन्हा हा कर्मयोग सांगण्याची खरं तर काय आवश्यकता आहे? असं कदाचित एखाद्याला वाटू शकतं. म्हणजे एखादा शिक्षकाने वर्गामध्ये एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल, सपोज आपण असं धरूया पायथागोरसचं थेरम समजून सांगायचं आहे आणि त्या थेरमचं वाक्य सांगितलं आणि तो म्हटला, "झालं थेरम सांगितलं मी तुम्हाला. आता काय सांगायचंय अजून? आणखीन काय स्पष्ट करू?" वाक्य सांगितलं, त्या वाक्याचा अर्थ समजून सांगितला, झालं काम. पण भगवंत हा अतिशय उत्तम शिक्षक असल्यामुळे त्यांनी ह्या 11 ते 25व्या श्लोकामध्ये असं ते सिद्धांत संपूर्ण सांगून टाकला, की या संपूर्ण विश्वाचं मूळ ज्ञान काय आहे? हे त्यांनी त्या श्लोकांमध्ये सांगितलं, त्याचं स्पष्टीकरणही दिलं. पण तरी सुद्धा त्याला हे माहिती आहे, की आपल्यासारखे अनेक अर्जुनासहित, की सगळं जरी मान्य केलं, तरी हे बुद्धीला कळतंय, की ठीक आहे, चांगलं आहे, समजतंय मला. पण प्रॅक्टिकली ह्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, हे मात्र मला समजत नाहीये. आणि मग प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ज्यावेळेला त्याचं करायचं आहे, त्यावेळेला माझ्याकडे जी सिस्टम दिलेली आहे किंवा माझ्याकडे जे मशीन दिलेलं आहे, त्या मशीनचं फंक्शनिंग जे आहे, तेही मला समजून घ्यावं लागेल, तरच मी त्या ॲब्सोल्यूट नॉलेजला डायजेस्ट करू शकेन. मग हे कोणतं मशीन त्यांनी दिलेलं आहे, कोणतं मेकॅनिझम त्यांनी आपल्याला पुरवलं आहे आणि ते मेकॅनिझम आहे आपलं मन किंवा अंतःकरण. अंतःकरण चतुष्टय असा जो शब्दप्रयोग वापरला, की अंतःकरणाचे 4 मुख्य भाग आहेत. अर्थात हे मुख्य भाग जे आहेत, हे आपल्याला समजण्यासाठी सांगितलेले आहेत. असं काही ते 4 वेगवेगळे दाखवा असं जर कोणी म्हटलं, तर ते दाखवू शकणार नाही. मग हे 4 अंतःकरणाचे जे भाग आहेत, त्यातलं सगळ्यात पहिलं आहे मनस अथवा मन. दुसरं जे आहे ते म्हणजे बुद्धी. तिसरं जे आहे ते म्हणजे चित्त आणि चौथं जे आहे ते अहंकार. आता ह्या 4 हे जे मशीन दिलेलं आहे, याचं मेकॅनिझम जे आहे, हे मेकॅनिझम या 4 माध्यमातून चालतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता ही चारही गोष्ट एकाच वेळेला एक्झिस्ट करते आणि त्यातनं कार्य होत असतं. म्हणजे चित्त जे आहे, ज्याच्यामध्ये जे काही पूर्वसंस्कार आपल्या चित्तावर किंवा अ, आत्म्यावर म्हणूया व्हॉटएव्हर, आत्म्यावर नाही म्हणता येणार. पण आपल्या त्या चित्तपटलावरती आजवर जेवढी आपण कर्म केलेली आहेत, त्या कर्माचे जे काही संस्कार उमटलेले आहेत, त्या सगळे संस्कार त्या चित्तामध्ये स्टोअर आहेत, साठवलेले आहेत. आता हे जे साठवलेले संस्कार आहेत, या साठवलेल्या संस्कारांमधून मनामध्ये विचार उमटत राहतात. सातत्याने हे मनात विचार येत राहतात. आणि हे मनात आलेल्या विचारांवरती बुद्धी काम करते आणि कोणता विचार आत्ता ग्राह्य धरायचा हे बुद्धी ठरवते आणि त्याच्या अकॉर्डिंगली मन काम करायला लागतं. उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे, सपोज मी स्वतः आहे. मी घरी बसलेलो आहे. माझ्या घरातल्या सोफ्यावर, गादीवर, कॉटवर बसलेलो आहे आणि मला टीव्ही बघायचा आहे. आता हा जेव्हा मला टीव्ही बघायचा आहे, तर त्यावेळेला मी प्रयत्न असा करेन, की तो आरामात बसून कसं मला बघता येईल किंवा झोपून बघता येईल का? लोळून बघता येईल का? अगदी रिलॅक्समध्ये मला बसायचं आहे.
आणि मी त्या पद्धतीनं अगदी पाय इकडे तिकडे करून, हात इकडे तिकडे करून, अगदी रिलॅक्स मध्ये आडवा पडून तो टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि ती जी पोश्चर आहे किंवा ते जे माझं पोश्चर आहे बसण्याचं, टीव्ही पाहण्याचं, ते माझ्या मनाला आनंददायी आहे. अगदी रिलॅक्समध्ये आहे. आणि मला ते छान वाटतं. अगदी मी त्या पोझिशनमध्ये काही मिनिटं, काही तास सुद्धा बसून मी अगदी छानपैकी तो टीव्ही बघतो आणि मला तो टीव्ही बघितल्याचा आनंद मिळतो. पण तेच दुसऱ्या दिवशी मी सकाळी ऑफिसला जातो. ऑफिसला गेल्यानंतर तिथे जी खुर्ची ठेवलेली आहे, त्या खुर्चीमध्ये मला शिस्तीत बसायचं आहे. माझा जो काही डेस्क असेल, त्या डेस्कवरती मला काम करायचं आहे. तिथे जे काही रुटीन माझं ऑफिसमधलं ठरलेलं आहे, त्या पद्धतीनं करायचं आहे. आता ज्यावेळेला मी त्या खुर्चीवरती बसतो, 8-8 तास, 10-10 तास त्या खुर्चीवर काम करतोय, माझ्या मनाला ते जे पोश्चर आहे, अगदी व्यवस्थित शिस्तीत बसा, पाय व्यवस्थित ठेवायचे, हातही व्यवस्थित ठेवायच्या, जिथल्या तिथल्या वस्तू तिथेच ठेवायच्या आणि त्या पद्धतीने मला बिहेव करायचं आहे. हे जे वागणं आहे, हे माझ्या मनाला समाधान देतंय का? हे जर चुकून असं जर कधी झालंच, की माझा बॉस माझ्या ऑफिसमध्ये नाहीये, आजूबाजूला बघणारे मला कोणी नाहीयेत, ना सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आता मला सांगितलंय, की आता तुम्ही काम करा, तुमच्या पद्धतीनं काम करा. तर ऑफकोर्स मी माझा लॅपटॉप मांडीवर घेऊन बसेल, पाय कुठेतरी त्या टेबलावरती टाकून बसेल, मस्त छान पसरून बसेल. का? कारण आता मला बघणारं कोणी नाहीये आणि जे ऑफिस कल्चर म्हणून ज्याला आपण म्हणतो किंवा जे फॉर्मॅलिटीज असतात, एथिकेट्स असतात, मॅनर्स असतात, जे शिष्टाचार आहेत, तेही मला काही पाळण्याची गरज नाही, कारण मला आता कोणीच पाहत नाहीये. मग माझं मन जे आहे, ते पुन्हा त्या रिलॅक्स पोश्चरमध्ये बसण्याचा प्रयत्न करतं आणि माझं जे काही काम असेल ते काम करायचा मी प्रयत्न करतो. पण जेव्हा कोणी मला बघणार असतं, ऑफिसमध्ये माझे कलीग्स असतात, माझा बॉस बसलेला असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, त्यावेळेला मी अगदी शिस्तीमध्ये त्या खुर्चीवर बसतो आणि अगदी 8-8 तास काम करतो. मला त्याचं कंटाळा येत नाही, की "अरे काय किती वेळ शिस्तीत बसलाय." मी काम करतो. का काम करतो? माझ्या मनाला त्याची आवड आहे का, की एकदम शिस्तीत बसून काम करायची? नाही. माझ्या बुद्धीला हे माहिती आहे, कारण माझ्या चित्तावरती हे संस्कार केलेले आहेत, की फॉर्मॅलिटीज, एथिकेट्स, मॅनर्स, शिष्टाचार हे पाळायचे असतात आणि ऑफिसमध्ये ज्यावेळेला तुम्ही काम करताय, त्यावेळेला ऑफिसचे काही व्यवहार आहेत, या व्यवहारानुसार वागणं आवश्यक आहे. मी जर तसं केलं नाही, तर माझे जे कोणी कलीग्स असतील, माझा जो बॉस असेल, तो मला ओरडणार. ही कुठली पद्धत आहे काम करायची? आणि या सगळ्या चित्तावरती असलेल्या संस्कारांमुळं जरी माझ्या मनात विचार आला, की "अरे मस्त पाय पसरून बसूया, मस्त टेबलावर पाय टाकूया, कसंही बसूया." माझी बुद्धी माझी बुद्धी मला गाईड करते, असं चालणार नाही. तुला शिस्तीत बसावं लागेल. जे काही 8 तास काम करायचंय, ते 8 तास तुला काम करावं लागेल. मग ज्या क्षणी माझं ते 8 तासाचं काम होतं, संपतं, आता मला सुट्टी झालेली आहे माझी. आता मला ह्या फॉर्मॅलिटीजचं बंधन नाही. त्यावेळेला मी मस्तपैकी अंग झटकून आळस देतो. मस्त हात-पाय इकडे-तिकडे सरकवतो आणि मग रिलॅक्समध्ये मस्त घरी येतो आणि पुन्हा माझ्या सोफ्यावरती माझ्या पद्धतीनं, कारण मी तिथे इन्फॉर्मल असतो. मला तिथे कुठलेही शिष्टाचार पाळायचे नाहीत, कारण मी माझ्या घरी आहे. पण तेच जर दुसऱ्याच्या घरी गेलं असेल, तर तिथे असं नाही बसणार मी. पण माझ्या घरी कुठलेही शिष्टाचार, कुठलंही बंधन मला नाहीये. त्यावेळेला हे माझं मन मला सांगतं, "अरे मस्त आडवं पडून बस, छान वाटेल." म्हणजे माझ्या मनात अनेक विचार येत असतात, जे कदाचित योग्य असतात, कदाचित नसतात. कारण माझ्या मनाला प्लेजर जे आहे, सुख जे आहे, त्याची आवड आहे. आणि तो सुख मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतो. पण चित्तामध्ये असलेल्या संस्कारांमुळे माझी बुद्धी मला ऑफिसमध्ये तसं वागण्याला बंधनं टाकते. असं नाही वागलं पाहिजे. म्हणजे मन कितीही भरकटत असलं, तरी त्या भरकटणाऱ्या मनाला जागेवर आणण्याचं किंवा त्याला शिस्तीत ठेवण्याचं काम ही बुद्धीच करू शकते. म्हणून ज्याची बुद्धी ही व्यवसायात्मिका म्हणजे निश्चयात्मक किंवा डिटरमाइंड ज्याचं मन आहे, की अगदी एकदा निश्चय पक्का केला, की बास आता मागे-पुढे बघायचं नाही. अशी ज्याची बुद्धी आहे, ही जी बुद्धी आहे ती एक आहे.
बुद्धी एकेह कुरुनंदन. ही जी बुद्धी आहे ती एकमेव आहे किंवा एकच आहे. एकमेव म्हणण्यापेक्षा एकच आहे. पण गंमत काय होते, बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. ज्याची बुद्धी स्थिर नाही, ज्याची बुद्धी ही निश्चयात्मिका नाही, अशा व्यक्तीची बुद्धी ही बहुशाखा अनंताश्च. ही बुद्धी डिवाइड झालेली आहे. किती शाखांमध्ये, किती प्रकारांमध्ये? बहुशाखा. किती आहे त्या? क्वांटिटी किती आहे? अनंत, न मोजता येणार आहे. बघा, फार महत्वाचं गोष्ट आहे आणि आपल्या लाईफमध्ये ह्याची खूप गरज आहे. कारण अनेकदा सर्वांच्याच आयुष्यात सर्वांनाच पडणारा एक प्रश्न जो आहे की मी खूप ठरवतो असं करायचं, पण होतच नाही. मला माहितीये मला काय हवंय, मला माहितीये माझ्यासाठी काय योग्य आहे, मी त्याचा निश्चय सुद्धा करतो, परंतु होतच नाही. का होत नाही? मग कोणीतरी मला ते सांगतं, कुठली तरी दुष्ट शक्ती असेल, कोणीतरी सांगतं की कुठल्या तरी देवाची अवकृपा असेल, कोणीतरी आणखीन काहीतरी तिसरं सांगतं, कोणी म्हणतं की तुमचे ग्रहच बिघडलेले आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आणि आपलं मन जे सुख शोधतंय, हे काय करतं? स्वतःचा कमीपणा झाकण्यासाठी कुठल्या तरी गोष्टीचा आधार घेऊ पाहतं आणि मग तो कधी ग्रहांवर विश्वास ठेवतो, कधी ह्या देवांच्या अवकृपेच्यावर विश्वास ठेवतो, किंवा आणखीन कोणी काहीतरी सांगितलं असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवतो. कारण त्याला त्याची चूक जी आहे, त्याची कमतरता जी आहे ती झाकायची असते. कारण मी चुकलोय असं जगातला कोणीच माणूस फारसा मान्य करत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चूक मान्य करणं ही फार मोठी गोष्ट असते. की मी चुकलोय हे सांगणं किंवा हे मान्य करणं ही फार मोठी गोष्ट असते, कारण त्यासाठी धैर्य लागतं. कारण आपलं मन हे मानायला तयार नाही की मी चुकलाय, माझ्यामुळे ही गोष्ट चुकीची झाली आहे, हे मानायला तयार नाही. म्हणून तो पर्याय शोधतो की कुठे मला हे खापर फोडता येईल, आणि मग अशी जी बुद्धी आहे ती वेगवेगळ्या अनुषंगाने विभागली जाते. उदाहरण घेऊया आपण. राग येणं ही एक भावना आहे. आता हा राग आईवर येणं, बायकोवर येणं, मुलांवर येणं, मित्रांवर येणं, शेजारच्यांवर येणं, किंवा अन्य अनोळखी एखाद्या व्यक्तीवर येणं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा राग व्यक्त होतो. परंतु जर तुम्ही निरीक्षण केलं किंवा थोडंसं विचार केला, तर हा प्रत्येकावर येणारा राग हा वेगळा असतो. राग एकच आहे, भावना तीच आहे, परंतु व्यक्तिपरत्वे किंवा नातेपरत्वे ती गोष्ट व्यक्त करण्याची पद्धत अथवा व्यक्त करण्यामधले शब्द हे बदलले जातात. रागच आहे. घरीही राग येतो, ऑफिसमध्येही राग येतो, बॉसचा सुद्धा राग येतो, अगदी पिऊनचा सुद्धा राग येतो, अनोळखी रस्त्यावरनं जाणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा राग येतो. मी राग व्यक्तही करतो, पण प्रत्येक ठिकाणचा राग हा वेगवेगळा असतो. म्हणजे हा राग एकच असला तरी त्याला सुद्धा बहुशाखा आणि तो अनंत आहे. तो परिस्थितीनुरूप, व्यक्तीनुरूप आणि त्याचे जे काही संदर्भ असतील त्याच्या अनुरूप वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत राहतो. मग मी जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो, म्हणजेच माझी बुद्धी हा चित्तामध्ये जो विचार येतो की मला हे पाहिजे किंवा हे मिळवायचं आहे. बघा, आपल्या थोडंसं मनाचा अभ्यास करा. हे तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत होतंय का मला सांगा. आता मी जे सांगतोय ते थोडंसं विचार करा त्याच्यावर, आणि असंच होतं का ह्याच्यावरती त्याचं मला आन्सर करा. मी एखादी गोष्ट ठरवतो की फॉर एक्झाम्पल मला आईस्क्रीम खायचंय. ओके. एक विचार आला, मला आईस्क्रीम खायचंय. माझी बुद्धी
हा जो चित्तातून आलेला विचार आहे की मला आईस्क्रीम खायचंय, मागच्या सत्रामध्ये आपण हे पाहिलं होतं की हा विचारही येतो कसा. तर माझ्या बुद्धीने ते स्वीकारलं, ओके आज आईस्क्रीम खायला काही हरकत नाही, तापमान व्यवस्थित आहे, आपल्याला कुठलेही आजार नाही, त्यामुळे आईस्क्रीम खाल्लं तरी चालू शकेल. हे बुद्धीने स्वीकारलं. आता मन जे आहे, हे मन बुद्धीकडनं आलेल्या आदेशाचं पालन करतं आणि मग आपली जी इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, ही इंद्रिय आता तो विचार पूर्ण करण्यासाठी धावायला लागतात. मग आपण ताबडतोब मनामध्ये विचार येतो, "अरे कुठे जायचं आईस्क्रीम खायला?" मे बी मोबाईलवरती आईस्क्रीम पार्लर कुठलं जवळचं आहे, कुठलं चांगलं आहे, याचा शोध घेतला जातो. म्हणजे डोळ्यांच्या द्वारे जेव्हा मी मोबाईलच्या स्क्रीनवरती हे पार्लर शोधतोय, त्यावेळेला त्या स्क्रीनवर दिसलेले जे इमेजेस आहेत, त्याच्यावरती मी भाळलो जातो. माझे डोळे ते सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात आईस्क्रीम ह्या विचाराचा. मग मी विचार करतो कुठलं जवळचं आहे, कुठलं टेस्टी आहे, कुठलं छान मिळेल आणखीन. त्याचे जे काही फॅक्टर्स असतील त्या सगळ्यांचा मी विचार करतो. जेव्हा मी टेस्टचा विचार करतो त्यावेळेला माझ्या जिभेच्या सुखाचा विचार करतो, की कुठलं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कुठल्या ठिकाणचं, कुठलं काय म्हणूया फ्लेवरचं खाल्ल्यानंतर मला छान वाटेल ह्याचा मी विचार करायला लागतो. आईस्क्रीमशी रिलेटेड आहे म्हणून हे 2 अवयव. आणखीन काही वेगळं असेल, एखादा पिक्चर बघायचा विचार झाला असेल, तर त्या पिक्चरमध्ये कोण हिरो आहे, त्यातली गाणी कुठली आहेत, मग त्याचे सध्या ट्रेलर, टीझर काय आहेत, हे सगळे विचार आपण काम करायला लागतो त्याच्यावर. आणि ही इंद्रिय जी आहेत, ती त्याच्या मागे धावायला लागतात आणि ती इतकी धावायला लागतात, की एकदा ठरलंय, की अरे संध्याकाळी जायचंय आईस्क्रीम खायला. दिवसभर त्या आईस्क्रीमचा विचार आपल्या डोक्यामध्ये इतका बसलेला असतो, की कधी एकदा जातोय आणि आईस्क्रीम खातोय असं आपल्याला होतं आणि ज्या क्षणी ती खाण्याची वेळ येते, आपण ठरवलेलं असतं कुठे जायचं, कुठल्या फ्लेवरचं आईस्क्रीम खायचं, त्या सगळ्या गोष्टी ॲज इट इज आपण करून टाकतो. त्याच पार्लरमध्ये जातो, तेच फ्लेवरचं आईस्क्रीम घेतो आणि ते खाल्ल्यानंतर आहाहा! मस्त वाटलं रे. आता मी शांत बसतो. आता माझ्या डोक्यात आईस्क्रीमचा विचार येत नाही. असं होतं. म्हणजे मी एक आईस्क्रीमचं उदाहरण दिलं. तुम्ही कुठल्याही तुमच्या गोष्टींशी निगडीत करू शकता. काय वाटतं तुमच्या लाईफमध्ये असा एक्सपिरियन्स आहे? एकदा बुद्धीने निश्चय पक्का केला, मला आईस्क्रीम खायचं आहे. पहिलं काय झालंय, चित्तामधून मनामध्ये विचार आला, की "अरे आईस्क्रीम खावंसं वाटतंय." बुद्धीने एक्सेप्ट केलं, "ओके, आईस्क्रीम खाऊया." आता तो बुद्धीने केलेला विचार पूर्ण करण्यासाठी मन त्या क्षणापासून धावायला सुरुवात करतं आणि मनाचं जी काय म्हणूया साधनं जी आहेत ती म्हणजे इंद्रिय आहेत. आणि मग ह्या इंद्रियांद्वारे ती इच्छा सातत्याने कशी पूर्ण करता येईल यासाठी धाव घेतली जाते आणि जोपर्यंत ती इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही इंद्रिय धावत असतात. आणि सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट इथे आहे. सपोज तुम्ही हे सगळं दिवसभर छानपैकी प्लॅन केलंय, कुठलं पार्लर, कुठला फ्लेवर, कधी जायचं, टायमिंग वगैरे सगळं प्लॅन केलंय. घरी आला आणि नेमका काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि घरातलं तुम्हाला कोणतरी म्हटलं और फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही जाणार असाल तर त्यातलं एक, "अरे यार, आज नाही जमणार आहे, आज नाही, नको जायला आपण." काय होतं हो त्या क्षणी? असं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला. आता बघा 6-7 जणांनी उत्तरं दिली आहेत. त्या 6-7 मध्ये पण किती वेगवेगळेपणा आहे. कोणी म्हणलं मूड ऑफ होतोय. मूड ऑफ झाल्यानंतर मे बी तो काय करेल, रुसून बसेल, कुठेतरी जाऊन बसेल, मला नाही बोलायचं तुमचं और फॉर अ सेकंड शांत बसेल आणि मग पुन्हा रिजॉइन करेल त्यांना. काही जणांनी लिहिलंय राग येतो. राग येता क्षणी काही जण काय होतील, रिएक्ट होतील, बोलतील, "काय तुम्हाला कळत नाही का?" वगैरे, वगैरे. और राग येऊन स्वतःच स्वतःवरती राग काढतील, आदळपट करतील और राग आला म्हणून आणखीन काहीतरी तो कुठेतरी बर्स्ट वाळण्यासाठी वेगळा प्रयत्न करतील. एकाच गोष्टीचं आपलं मन किती रिएक्शन देतंय. हे कशावर आहे? आपल्या रिएक्शन ह्या कशावर डिपेंड आहेत? इट्स डिपेंड्स ऑन युअर पास्ट संस्कार. आणि ज्याला आता इथे बुद्धी कामच करत नाहीये. बुद्धीला हे माहितीये राग करणं हे चांगलं नाही, चिड करणं हे चांगलं नाही, हे बुद्धीला माहितीये. पण बुद्धीचा कंट्रोलच नाहीये इथे. हा सगळा कंट्रोल मनाने घेऊन टाकलाय.
आणि ज्या क्षणी हा मन कंट्रोलमध्ये घेतंय, त्यावेळेला जे काही ठरवलं असेल, जे काही चांगलं असेल, हे बुद्धीला माहिती आहे हे चांगलं आहे, ते सगळं बाजूला राहतं. त्या क्षणी आणि मनाला माहिती आहे आपण जे सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो, ते सुख आता मला मिळणार नाहीये. मगाशी जे मी म्हटलं उदाहरण दिलं, की घरी मी रिलॅक्समध्ये बसून टीव्ही पाहण्याचा प्रयत्न करतोय. सडनली कोणीतरी येतं, "अरे उठ रे, नीट बस जरा." मला राग येतो. मला कसं तरी होतं. मला चिड-चिड होतं. अरे बसू दे की थोडंसं रिलॅक्स. का? कारण माझं हे मन सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या सुखाच्या आड जे काही येईल त्याच्या विरुद्ध ते जातं. इथे बुद्धी काम नाही करत. मला माहीत नाहीये का, की मी जर अशा वाकड्या-तिकड्या पोझिशनमध्ये बसलं तर मला पाठदुखी होईल, कंबरदुखी होईल, की आणखीन काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतील. मला माहीत नाहीये का? ऑफकोर्स मला माहिती आहे. पण ज्यावेळेला मी घरामध्ये मुक्त आहे, त्यावेळेला माझी बुद्धी माझ्या मनावर कंट्रोल करत नाही. माझं मन बुद्धीपेक्षा जास्त स्ट्राँग बनतं आणि ते म्हणतात, "अरे गप रे तू शांत बस. बास झालं 8 तास ऑफिसमध्ये मी छान तुझ्या म्हणण्यानुसार वागलेलो आहे. आता मी रिलॅक्समध्ये बसायचं आहे." ही बुद्धी मनाला नियंत्रित करू शकते, एकमेव आहे. मनाला नियंत्रित करणारं दुसरं कोणीच नाही. आणि म्हणून भगवंत इथे सांगतोय, की ही बुद्धी इतकी महत्वाची आहे आणि ती बुद्धी कशी आहे? एकच आहे, व्यवसायात्मिका बुद्धी. ती निश्चयात्मक आहे. एकदा ठरवलं, की ती मागे-पुढे बघत नाही. पण म्हणजे खरं तर असं असलं पाहिजे. पण हे असं कधी असेल? डिटर्मिनेशन स्ट्राँग कधी असेल? एखादा विद्यार्थी असेल, ज्याला मिलिटरीमध्ये जायचंच आहे. आपलं ओम पाटील आहेत किंवा आणखीन सर्वेश पण होता इथे. त्याच्या बुद्धीने ठरवलंय, येस मला मिलिटरीमध्ये जायचंच आहे. जर हे डिटर्मिनेशन इतकं स्ट्राँग असेल, त्याच्या मागचा पर्पज जो आहे, की का मला ते जायचंय? हा जर तो इतका स्ट्राँग पर्पज असेल, तर त्याच्या आड येणाऱ्या मनाच्या सगळ्या सुखांवर तो लाथ मारतो. जर डायटमध्ये एखादी गोष्ट बसत नसेल, तर तो खात नाही. त्याला आवडत नाहीये का ती गोष्ट? नाही, ऑफ कोर्स त्यालाही ते ते सुख देणार आहे तुमचा वडापाव, बर्गर ऑर व्हॉटएव्हर काय असेल ते. त्याला सुख देणार आहे, पण त्याची बुद्धीने सांगितलेलं आहे, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, तुला नाही करायचं. कारण ती बुद्धी व्यवसायात्मिका आहे. स्ट्राँग आहे डिटर्मिनेशन तिचं. ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे. का मला मिलिटरीमध्ये जायचं आहे? क्लिअर आहे. मग त्याच्या आड काही येईल त्याला ते ऐकणार नाही. मनाला नियंत्रित करते आणि हळू-हळू मनाला सवय लावते, की तुला हे खायचंच नाही. तुला हेच करायचं आहे. बिकॉज डिटर्मिनेशन जे आहे ते स्ट्राँग आहे. मला माझ्या आयुष्यात ही व्यवसायात्मिका बुद्धी कशी पाहिजे? काय ठरवायचंय मला आयुष्यामध्ये? माझं पर्पज ठरवायचंय. की मी जे काही जीवन जगतोय ते कशासाठी जगायचंय? व्हॉट इस माय पर्पज? कोणासाठी जगायचंय? जगून करायचंय काय? मग एखाद्याला असं वाटू शकतं, की मला मल्टी मिलेनियर व्हायचंय. ओके. एखादा म्हणेल, की मला एक मोठा सोशल ॲक्टिव्हिस्ट व्हायचा आहे. ओके. प्रत्येकाचं म्हणजे तरुण वयात सुद्धा जर मुलांना विचारलं, की तुझ्या आयुष्यात काय ध्येय रे बाबा तुझं? खूप सारे विचित्र-विचित्र आन्सर येतात. त्यातले काही पर्सेंटेज मुलं जे असतात, ते मात्र विचारता क्षणी सांगतात, "मला हे व्हायचंय और मला हे करायचंय." 100 मुलांमधनं 10 ते 15 और कमीच अशी मुलं निघतात, की जी ठामपणे विचारता क्षणी त्यांचं उत्तर येतं, की मला हे करायचंय और मला हे पाहिजे. उरलेली 80-85% जी मुलं आहेत, नाही मला हे करायचंय, मला हे व्हायला आवडेल, मला व्यवसायात्मिका बुद्धी नाहीये ती. ती कशी आहे? स्कॅटर्ड आहे. सगळी विभागलेली आहे, की मला हे करावसं वाटतंय, पण मला नाही माहिती ते होईल का नाही. मी प्रयत्न करणार आहे, पण हे नाही झालं तर मी हे करेन. ही जी बुद्धी आहे, ही विभागलेली आहे आणि म्हणून मग यश मिळत नाही ह्याचं खापर कोणावर फोडायचं? मग काहीतरी आपल्याकडे समोर असलं पाहिजे, ज्याच्यावर माझं हे खापर, की माझी बुद्धी ही व्यवसायात्मिका नाही. माझं डिटर्मिनेशन स्ट्राँग नाही. हे होण्यासाठी म्हणजे मी हे स्वीकारत नाही, की चूक माझी आहे, म्हणून आयुष्यभर माझं तसंच जीवन करतो.
आणि आता ह्याचा परिणाम काय होतोय हा फार महत्वाचा आहे. अजूनही आपण दुसऱ्या श्लोकावर जाणार आहोत बहुशाखावरती, की ती कशी विभागलेली आणि त्याचे किती दुष्परिणाम आहेत. पण तरी हे उदाहरण म्हणून घेतोय म्हणून त्यातनं सांगायचा प्रयत्न करतोय, की एकदा हे एक्सेप्ट केलं, की अरे मग ते असे दोष आहेत ना म्हणून मला जाग येत नाही. त्याचा परिणाम काय होतोय, जो दीर्घकाळ टिकणार आहे आणि जो सगळ्यात घातक ठरतो आणि ह्यातनं आपलं आयुष्य घडतं. आता हा संस्कार माझ्या चित्तावरती उमटला, की चूक माझी आहे. मी गजर लावला होता, मी उठलेलो नाही आणि मी त्याचं खापर फोडण्यासाठी एक काहीतरी माध्यम निर्माण केलं. हा चित्तावर संस्कार झाला, की चूक झाकण्यासाठी काहीतरी माध्यम निवडावं लागतं. तोच व्यक्ती ज्यावेळेला आयुष्यामध्ये, ऑफिसमध्ये असेल, शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, व्हॉटएव्हर कुठेही असेल, जेव्हा त्याच्याकडे चूक होईल, त्या वेळेला ती चूक झाकण्यासाठी तो काहीतरी माध्यम शोधेल. आणि ह्यातनंच तो स्वतःचं आयुष्य असं काही गुरफटत जातो, की "अरे देवानेच माझं वाईट केलं, ह्याच्यामुळेच माझं वाईट झालं, मग त्यानीच ते माझ्या नावाने काहीतरी केलं असेल म्हणून माझं झालं." ही सगळ्या गोष्टी तो स्वतःभोवती उभा करतो. का? कारण त्याला स्वतःची चूक मान्य नाही. माझी बुद्धी व्यवसायात्मिका नाही, माझी बुद्धी स्ट्राँग नाही, की जी एकदा निश्चय झाला, की वाट्टेल ते झालं तरी चालेल, पण मी या निश्चयापासून दूर हटणार नाही, अशी माझी बुद्धीची अवस्था नाही, हे मला एक्सेप्ट करायचं नाहीये. मग मी त्याच्यासाठी काहीही करेन. आणि जर एखादा ज्ञानी व्यक्ती आला, एखादा शिक्षक आला, एखादा गुरु आला, एखादा जाणकार आला, जवळचा मित्र आला आणि त्यांनी जर मला हे सांगितलं, "अरे, तू चुकतोयस. हे कसलं देव आणि ते ज्योतिष-बितिष घेऊन बसलाय. तुझं तू काम कर ना. तू ठरव ना पहिले." आपल्याला तो व्यक्ती नावडीचा वाटायला लागतो. बघा तुमच्या आयुष्यात असं होतं का? की जो आपल्याला आपली चूक दाखवतो ना, बऱ्याचदा, बऱ्याचदा तो व्यक्ती आपल्यासाठी अप्रिय असतो. कारण तो आपल्याला सांगत असतो, "अरे, तू चुकतोयस, तू कुठेतरी भरकटू नकोस, स्वतःची चूक बघ." कारण जोपर्यंत ही तू चूक स्वीकारणार नाहीस, तोपर्यंत तुझी बुद्धी ही चूक सुधारण्याचा प्रयत्नच करणार नाही. कारण ती चूक माझी आहे, असं जर मी म्हटलं, तरच ती मी सुधरवू शकेल. पण ती चूक दुसऱ्याची आहे, असं म्हटलं, की मला सुधारण्यासाठी वावच राहत नाही. त्यामुळे मी रिलॅक्स असतो, कारण मन सुख शोधत असतं. मन रिलॅक्स होतं. अरे, ते असे दोष आहेत ना, म्हणून मी लवकर उठत नाही. मनाला चांगलंच आहे ना, 4च्या ऐवजी 5ला 1 तास एक्स्ट्रा झोपायला मिळतंय ना. तो सुख शोधतोय आणि स्वतःचं सुख मिळवण्यासाठी तो वाट्टेल त्या थेअरी मांडत जातो आणि बुद्धीला एक्सेप्ट करण्यास भाग पाडतो. कारण ही बुद्धी व्यवसायात्मिका नाही. ती निश्चयात्मक नाही. ती कशी आहे? बहुशाखा अनंताश्च. आणि ती कशी आहे? बुद्धयो अव्यवसायिनान. ती व्यवसायात्मिका नाहीये, अव्यवसायिका आहे. अनिश्चयात्मक आहे. की ठीक आहे ना, उठलं तर उठेन, केलं तर केलं, नाही केलं तर नाही, जाऊन दे ना, ठीक आहे, नाही जमलं, आज नाही जमलं. अरे, मी 4 वाजता येतो म्हटलं होतं, पण अरे नाही जमलं मला. निश्चयात्मिका नाही. अरे, मी 4 वाजता शब्द दिलाय ना, मी 4 वाजता पोहोचणार ॲट एनी कॉस्ट. ठीक आहे, अगदीच एक्स्ट्रीम काही कारण असेल, मी नाही पोहोचू शकलो, मी त्याचं गिल्ट फील केलं, पण मला कळलं, की अरे मी चुकलोय. मी त्याला शब्द दिला होता, पण मी नाही जाऊ शकलो. माझ्या बुद्धीने एक्सेप्ट जर केलं, तर नेक्स्ट टाईम जेव्हा कोणाला मी पुन्हा शब्द देईन, त्यावेळेला मी 4 नाही 4:45 लाच जायचा प्रयत्न करेन. कारण माझ्याकडे पास्ट हिस्ट्री आहे. माझा संस्कार आहे, की अरे मागच्या वेळेला असं झालं होतं, मला नाही जाता आलं. मी आता यावेळेला 4:45 लाच जाऊन थांबतो. हा जर मी संस्कार माझ्या बुद्धीवर केला, तर माझी ही बुद्धी माझ्या आयुष्यामध्ये जे काही ठरवेल, ज्याचा निश्चय करेल, ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल आणि तसाच संस्कार मी पेरलेला आहे माझ्या चित्तावर किंवा कोरला आहे. आणि तो कोरलेला विचारच चित्तावरचा आहे. तोच माझ्या मनामध्ये विचारांच्या स्वरूपात प्रकट होणार आहे. त्यातनं ती बुद्धी पुन्हा सिलेक्शन करणार आहे आणि माझं कर्तव्य किंवा माझं काम जे आहे, ॲक्शन जी आहे, ती घडणार आहे. म्हणून बुद्धी ही फार महत्वाची आहे आणि श्रीकृष्ण इथेच आपल्याला पॉइंट करण्याचा प्रयत्न करतोय, की तू तुझ्या बुद्धीचं एनालिसिस कर पहिलं. तुझी बुद्धी कोणत्या स्टेजवर आहे? आता तो दुसऱ्या
ओळीमध्ये म्हणतोय, बहुशाखा अनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनान. अर्थ काय? परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. त्याची बुद्धी, आता ते काय म्हणूया त्याचं डिटेलिंग पण भगवंत आपल्याला सांगतोय की का बुद्धी जर तिचा स्वभाव हा एक व्यवसायात्मक आहे, निश्चयात्मक आहे, तर ती का अशी विभागलेली आहे? अस्थिर विचार असणाऱ्या. कोणाची बुद्धी अस्थिर आहे? ज्याचे विचार अस्थिर आहेत. विचार कुठून येत आहेत? चित्तामधून येत आहेत. ज्याचं चित्त इम्प्युअर आहे, अशुद्ध आहे, चुकीच्या संस्कारांनी भरलेलं आहे, असं चित्त ज्याचं आहे त्याच्या मनात सतत विचार येत राहतात. तो स्वतःच स्वतःचे गोष्टी क्रिएट करत राहतो. तो स्वतःच म्हणतो 4 वाजता उठायचंय. तो स्वतःच मन म्हणतं, कारण हे मन जे आहे ते कसं आहे? अस्थिर आहे. तेच मन ठीक आहे ना, 4च्या ऐवजी 4:05 ला उठलं तर काय हरकत आहे? अरे ठीक आहे ना, अजून 5 मिनिटं झोपलं तर काय हरकत आहे? कारण मन सुख शोधतंय. आणि त्याला माहिती आहे 4 वाजता उठण्यात सुख नाहीये. 4 वाजून 5 मिनिटांनी, 4 वाजून 10 मिनिटांनी, कारण 5-5 मिनिटं मला एक्स्ट्रा मिळतायत. त्या एक्स्ट्रामध्ये माझं सुख आहे. एखादी गोष्ट माझ्या बुद्धीने ठरवली आहे. माझ्या आयुष्यात हे करायचं आहे. मन अस्थिर आहे. ठीक आहे ना, अरे नाही झालं तर ठीक आहे, तू केलेस ना प्रयत्न, नाही झाले ना सोडून दे ना. बघ मग तुझ्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असतील म्हणून तुला जमत नसेल. मग ते काहीतरी ग्रह कुठले तरी चुकले असतील म्हणून तुझं होत नसेल. हे असं झालं असेल म्हणून तुझं होत नसेल. त्या माणसाने तुझ्या मध्ये आला नसताना तर तू जिंकलाच असता किंवा तुझं हे काम झालंच असतं. पण त्या माणसामुळे तुझं झालं नाही. हे अस्थिर मन इतके सारे विचार त्या गोष्टीला आणतं, पण एकदाही कबूल करत नाही, येस तू चुकलायस. कारण हे जर कबूल केलं, तर आपण त्याच्यावर अनालिसिस करू, की मी का चुकलोय? कुठे कमी पडलोय? मग नेक्स्ट टाईम मी त्याच्यावर काम करेल आणि त्याच्यामध्ये आणखीन करेक्शन करण्याचा प्रयत्न करेल आणि हळू-हळू माझा परफेक्शन पर्यंत मी पोहोचेल. पण माझं मन हे कधीच एक्सेप्ट करू इच्छित नाही, कारण ते सुखाच्या आड येतंय. मग हे अस्थिर असलेलं मन, अशुद्ध असलेलं चित्त, अविचारी, फार महत्वाचा शब्द आहे, अविचारी. ज्याचं मन अविचारी आहे. का अविचारी आहे? पुन्हा तेच चित्ताची अशुद्धता. पूर्व संस्कार जे जे आपण आपल्या कर्माने कोणीही दुसऱ्याने केलेले नाहीत. कसे होतात हे संस्कार? मी मस्त पहुडलेलो आहे, रिलॅक्स मध्ये टीव्ही पाहतोय. कोणीतरी येतं माझ्या घरातलं आणि मला सांगतं, "अरे नीट बस ना जरा." कर्म झालंय. संस्कार कसे घडतायत? त्या क्षणी मला राग आला कारण माझ्या सुखाच्या आड आलं हे. आणि माझ्या मनात आलं ह्याला बोलावं, राग आलाय मला. पण समोरचा जो व्यक्ती आहे, ज्याने मला सांगितलंय, ते माझी आई आहे किंवा माझे वडील आहेत और मोठे सीनियर कोणतरी आहेत. त्यांना नाही बोलू शकत आहे मी. आता ते मी काय केलं, मला तर राग आलाय, कारण माझ्या सुखाच्याही आड आल्यात. मग तो राग मी माझ्या मनातल्या मनात बोलून मोकळा. काय येत नाही, आत्ताच बसायचं होतं इथं. नंतर बसले असते तर काय झालं असतं? हे मी त्यांना बोलत नाहीये, पण मनात बोलतोय. आता चित्तावरती संस्कार काय गेला, की मनाच्या सुखाच्या जे आड येईल, तिथं मला राग नावाची भावना व्यक्त करायची आहे. हा संस्कार चित्तावरती झाला. नेक्स्ट टाईम पुन्हा 4 वाजता मला उठायला मी ठरवलंय आणि मी गजर लावला, गजर वाजला. माझं मन सुखाधीन आहे, ते झोपेच्या मूडमध्ये आहे आणि मधीच गजर वाजला. अरे, याला आत्ताच वाजायला पाहिजे होतं. बंद करा. विथिन अ सेकंड झोपेमध्ये जेव्हा आपल्याला माहीत सुद्धा नाहीये, की आपण कुठल्या अवस्थेत आहोत. त्या सेकंदाला मनात हा विचार येऊन जातो रागाचा. का? पूर्वसंस्कार तोच आहे, की मनाच्या सुखाच्या आड जर काही आलं, तर राग नावाचा भाव जो आहे तो व्यक्त करायचा. तर तो राग मोबाईलवर निघतो. कधी हा राग इतका तीव्र निघतो, की तो मोबाईल फेकून दिला जातो. "अरे सारखं वाजू नको, बास झालं, कंटाळा आलाय." त्याची इंटेन्सिटी ही माझ्या पूर्वसंस्कारातून ठरलेली आहे. माझ्या बॉसनी मला जर रागवलं, तर मी त्याला रिएक्ट नाही होऊ शकत आहे. मला राग येतोय माझ्या बॉसचा, हा किती बोलतोय मला. मी नाही त्याला रिएक्ट होऊ शकत आहे. पण मी माझ्या मनामध्ये हे सगळे भाव प्रकट करतोय
आणि मग बाहेर जेव्हा कोणा जातो, माझ्या कलीग सोबत ज्याला बसतो, हा सगळा रागाचा संस्कार मी त्यांच्या समोर शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि मग माझं मन शांत होतं आणि हा संस्कार मी माझ्या चित्तावरती कोरून टाकतो. की सुखाच्या आड जर कोणी आलं, माझा अहंकार, माझा इगो जर कोणी दुखावला, तर अशा प्रकारे रिएक्ट व्हायचं आहे. आणि ह्यातनं माझी बुद्धी ही विभागली जाते. अविचारी विचार करतं. ते पुढचा मागचा विचारच करत नाही. काही वाटेल ते करून मोकळं होतं. असं ज्याचं अविचारी मन आहे, त्याची बुद्धी अस्थिर आहे. त्याची बुद्धी अव्यवसायिनान विभागलेली आहे बहुशाखांमध्ये. ते निश्चयात्मक कधीच असू शकत. मग त्याच्या आयुष्यात त्यांनी जे ठरवलं ते होतच नाही. 100 पैकी 10 गोष्टी होतील, 90 गोष्टी होत नाही. तो म्हणतो माझ्या आयुष्यात सक्सेसच नाही. फेल्युअरच आहे. कोणी केलं हे? आपणच केलं. बरं तुम्ही म्हणाल, "मी आता ठरवलंय, आता मला मनाने मी हे आता कळलं मला ही गोष्ट. माझं मन निश्चयात्मिक आहे, माझी बुद्धी निश्चयात्मिक आहे. आता मला कळलं, आता आजपासून मी वागायला सुरुवात करते." दुसऱ्या दिवशी परत तेच होतं, जे काल झालं होतं. मग मी म्हणतो, "बघा, माझं असंच आहे आयुष्य. मी काही ठरवलं ना, ते होतच नाही." कसं होणार? कारण या अगोदरचे एवढे संस्कार त्याच्यावरती स्टोअर झालेले आहे, एका क्षणात असे कसे बदलतील? मग तिथे मला काम करावं लागेल. ते जुने संस्कार बदलून नवे संस्कार टाकावे लागतील. ज्या वेळेला असं जे मी ठरवलंय त्याच्याऐवजी काही होणार नाही, तर त्यावेळेला मला स्वतःला एक्सेप्टन्स लेव्हल वाढवावी लागेल. अरे, माझं चुकलंय, मला करावं लागेल, हे सांगावं लागेल. आणि हळू-हळू जसा-जसा तो मागचा संस्कार बदलत राहील, तसं-तसं, जशी-जशी त्याची लेव्हल वाढत जाईल, तसं-तसं बुद्धी हे एक्सेप्ट करायला सुरुवात करेल. ओके, माझी चूक आहे, मला बदलावं लागेल. मग ती त्याच्यावर काम करायला सुरुवात करेल, की मला काय बदलावं लागेल? मला ह्या-ह्या गोष्टी बदलाव्या लागतील. मग त्या गोष्टी हळू-हळू बदलायला सुरुवात होईल आणि एक दिवस तुम्ही जे काही ठरवलं आहे, तेच तुमच्या हातून घडलं जाईल. दॅट इस युअर सक्सेस. पण तेवढा पेशन्स आहे कोणाकडे? कारण मनाला हा पेशन्स नकोच आहे. कारण हा पेशन्स त्याच्या सुखाच्या आड येतोय. आणि म्हणून मी अर्धवट सोडून मोकळा होतो आणि मग माझं एक अविचारी मन नको ते विचार करून मोकळा होतं. याच्यातूनच डिप्रेशन येतं. याच्यातूनच दुःख निर्माण होतं. याच्यातूनच राग निर्माण होतो. याच्यातूनच सर्व काही निर्माण होतं. आणि म्हणून अनसक्सेसफुल ही टर्म जी आहे ती त्यातनं येते. पण ती बदलता येऊ शकते का? 100% प्रयत्न गरजेचे आहेत. हे प्रयत्न कोण करणार आहे? बुद्धीलाच ठरवावं लागेल, की मला हे प्रयत्न करायचे आहेत. बुद्धी मनाला कंट्रोल करू शकते का? 100% रोज करते. रोज करते. बसमधनं प्रवास करताना आपण 2 सीटवर पाय टाकून बसत नाही. बिकॉज मला माहिती आहे, बसमध्ये पब्लिक प्लेस आहे. मला कसं बसलं पाहिजे. जरी माझ्या सुखाची व्याख्या ही अशा प्रकारे पाय पसरून बसणं असलं, तरी माझी बुद्धी मला सांगते असं नाही करायचं. माझी बुद्धी माझ्या मनाला नियंत्रित करू शकते, रादर करतेच. फक्त मला ही माझी बुद्धी निश्चयात्मिका करणं गरजेचं आहे. त्यासाठी हे अस्थिर विचार कमी करावे लागतील. अविचारी मन विचारी बनवावं लागेल. कामनायुक्त माणसं. व्हॉट इज कामना? इच्छा. मी कुठलंही काम केलं, कुठलंही. कोणीतरी मला पाणी मागितलं, मी पाणी नेऊन दिलं. हे सुद्धा कर्म केलं. या सगळ्यातनं विचार करा, माझ्या प्रत्येक कृतीमागं माझी एक इच्छा दडलेली असते. येणार आहे पुढच्या 42 ते 44 लोकांमध्ये ह्या गोष्टी येणार आहेत. म्हणून त्या स्पष्ट सांगत नाही. मी जे काम करतो त्या प्रत्येकामागं एक इच्छा दडलेली असते. कुठलीही इच्छा असेल. मी याला हे केलंय, मग त्यांनी मला थँक यू म्हटलं पाहिजे. मी याला मदत केली आहे, त्यांनी मला पुढच्याला मदत केली पाहिजे. व्हॉटएव्हर किती पण. मी आत्ता तुला पाणी दिलंय ना, मग पाणी पिऊन टाक की. तसंच का ठेवलंय? कारण माझी इच्छा आहे. मी आणून दिलं ना, मग लगेच प्यायला पाहिजे. त्याची इच्छा नाहीये.
त्यांनी इच्छा व्यक्त केली मला पाणी प्यायचं, पाणी आणून देतोस का? मी आणून दिलं. आता मी ठरवतोय त्यांनी कधी प्यायचं. हे उदाहरणं देतोय. अशी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कंपेअर करा किंवा थोडंसं डोकावून पहा मनामध्ये. हे जे कामना युक्त आहे, सतत त्याला काहीतरी हवंय. देवाला नमस्कार केला, देवा मला चांगलं कर. देवा मला हे दे, मला ते दे, व्हॉटएव्हर काही ना काहीतरी मागत राहत. ही कामना आहे. माझं हे सुखाचं मागणं संपतच नाहीये. सतत मला काही ना काहीतरी हवंय, सुख हवंय. देवा मला चांगली झोप लागू दे. हवंय मला. बरं ते मागणं चूक आहे का? नाही, मागणं चूक नाहीये. पाहिजे मला झोप. शांत झोप मिळाली तरच माझा पुढचा दिवस चांगला जाईल. पण माझ्या ह्या कामना, माझ्या या इच्छा अनकंट्रोल्ड आहेत. मला ठरवताच येत नाही कुठं थांबायचं. किती पैसा मिळाल्यावर मी सुखी होईल मला नाही माहिती. मला पैसा पाहिजे. एवढा मिळाल्यावर सुखी होशील का? नाही, आणखीन पाहिजे. एवढा मिळाल्यावर नाही, आणखीन, आणखीन. कारण जसा पैसा वाढत जाणार आहे तशा माझ्या गरजा पण वाढत जातायत. खाणं किती दिलं की तुला खाणं तू तृप्त होशील? नाही, मला पाहिजे खायला. सतत पाहिजे. थांबतच नाही. हे कामनायुक्त माणसाची जी बुद्धी आहे, ती खात्रीनं पुष्कळ फाटे फुटलेले आणि असंख्य असतात. ही जी ह्या सगळ्या विशेषणांनी किंवा ह्या गुणांनी भरलेली जी बुद्धी आहे, ज्याचं मन आहे, ज्याचं चित्त आहे, अस्थिर विचार असणारं, अविचारी, अविवेकी आणि सतत इच्छा करणारं. अशा सगळ्या विशेषणांनी किंवा गुणांनी युक्त असलेली बुद्धी ही विभागलेली आहे. पुष्कळ फाटे फुटलेली, बहुशाखा अनंताश्च. असंख्य आहेत. आणि ते सतत आपल्याला वेगवेगळे काय म्हणूया सिद्धांत मांडत राहते, की "अरे तू चुकलास ना, अच्छा ठीक आहे, ह्या गोष्टीमुळे तू चुकलाय. तू नाही चुकलेला, अशामुळे ती गोष्ट झाली. मला राग आलाय. राग येणं अरे तो असा वागला म्हणून मी रागावलो, नाहीतर मला नव्हतं रागवायचं." हे माझंच मन किंवा माझीच बुद्धी मला एक्सप्लेन करते, की रागावणं चूक का वाईट? चूक आहे का बरोबर आहे? नाही, चूक आहे. तू का रागावलास? तो असा वागला म्हणून मी रागावलो. अरे, तो कसा वागला ठीक आहे ना, तू का रागावलास? नाही, तो असा वागला म्हणून मी रागावलो. हे अविचारी, अस्थिर असलेलं मन ह्या बुद्धीला फाटे फोडतं. एकदा तूच ठरवलं ना, राग येणं हे चूक आहे. मग कशाला रागावतोयस? हे अस्थिर मन, अविवेकी मन, कामनायुक्त मन बुद्धीला फाटे फोडतं आणि सांगतं, "अरे नाही, नाही, तो रागावला म्हणून त्यानी असं बोलायला नव्हतं पाहिजे म्हणून मी रागावलो." फोडले फाटे. निश्चय केला होता ना रागवायचं नाही म्हणून. नाही, तो असं वागला ना म्हणून मी वागलो. संपलं. आणि हाच संस्कार मग पुन्हा पेरला जाणार. पुन्हा त्यातनं निर्माण काय होणार? तेच होणार. अल्टिमेटली आपल्या सगळ्यांनाच एक माहिती आहे, की कर्म हेच आपलं सगळं अस्तित्व आहे. आपलं फ्युचर, आपलं पास्ट, आपलं प्रेझेंट हे सगळं आपल्या कर्मावर डिपेंड आहे आणि हे कर्म कोण करतंय? हा कर्म करणारा हा आहे. अंतःकरण चतुष्टय. आणि मग हे चित्त, हे मन आणि हे बुद्धी आपण हे 3 पाहिले चतुष्टयाचे भाग. चौथा जो फॅक्टर आहे सगळ्यात इम्पोर्टंट जो ह्या सगळ्यांना तो रेक्टर जसा असतो सगळ्यांना तालमीत ठेवणारा तसा हा अहंकार, इगो, सेल्फ रिस्पेक्ट और व्हॉटएव्हर इट इज. मन म्हणतं सुख पाहिजे. कोणाला? मला. मी. बुद्धी म्हणतं तू का रागवलास? तो रागावला म्हणून मी रागावलो. माझा इगो हर्ट झाला म्हणून मी रागावलो. ही बुद्धी, हे चित्त, हे मन सगळं त्या इगोच्या अंडर काम करतं. तो जेव्हा-जेव्हा दुखावला जाईल, जेव्हा-जेव्हा त्याचं डोकं सरकेल, त्या तिघांचे डोकं सरकलेलं असेल आणि त्यातनंच हे मन अविवेकी बनेल, त्यातनं हे चित्त इम्प्युअर बनत जाईल आणि त्यातनं ही बुद्धी अनिश्चयात्मिका बनत राहते. नाही सक्सेसफुल होणार आपण. येस, आपण ठरवतो आपण म्हणतो बऱ्याचदा, माझ्या बुद्धीचे द्वंद्व चालू आहे, भांडणं चालू आहेत. हे बरोबर का हे बरोबर? एक म्हणतं असं करायचं, दुसरं म्हणतं तसं करायचं. काय योग्य, काय अयोग्य मला कळतच नाहीये. कारण चित्त इम्प्युअर आहे. म्हणून मन अविचारी आहे, कामनायुक्त आहे आणि अशा सगळ्या विशेषणातनं, गुणातनं निर्माण होणारी बुद्धी
ही कधीच निश्चयात्मक असू शकत नाही. ती दोघांमध्ये स्वतःमध्येच भांडणं सुरुवात करते. दुसऱ्याशी भांडणं तर वेगळीच राहिली. स्वतःमध्ये सुद्धा ती भांडणं करायला लागते. एक बुद्धीचा भाग म्हणतो, की "नाही हे तू चुकलायस." तो म्हणतो, "नाही, नाही बरोबरच वागलो मी. त्याने असं का केलं? म्हणून मी असं केलं." ते दुसऱ्याशी भांडता-भांडता कधी स्वतःशी भांडायला लागले हेही बुद्धीला कळलं नाही. कारण हे अविचारी, अविवेकी मन, कामनायुक्त असलेलं मन बुद्धीला फाटे फोडण्याचं काम करतं. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतोय, की तू आधी बुद्धीला स्थिर कर. कारण ती ऑलरेडी निश्चयात्मिका आहे. पण ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे ती फाटी फुटलेली आहे. तुला ह्यालाच बदलावं लागेल, त्याशिवाय ती काम करणारच नाही. मी का अनसक्सेसफुल होतोय? मी माझ्या आयुष्यात ठरवलेल्या गोष्टी का करू शकत नाहीये? मला जे हवंय ते का मिळू शकत नाहीये? कारण माझीच बुद्धी मला ह्या सगळ्या गोष्टींना फाटे फोडण्यासाठी मदत करतीये आणि ती का तशी वागतीये? बिकॉज हे सगळे गुण माझ्यामध्ये भरलेले आहेत. राइट? सो श्लोक महत्वाचा आहे. डिस्क्रिप्शन खूप मोठं होऊ शकेल. पण ह्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल, की तुमची बुद्धी कसं काम करतेय आणि त्याला तुम्हालाच बदलावं लागेल. मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं होतं, आपण काय करतो, आता म्हटलं तसंच आपलं मन सतत कुठलं तरी माध्यम हवं असतं त्याला आणि मग आता ही अशी माझी बुद्धी अशी झाली आहे, ओके मला आता ती चांगली बनवायची आहे. मग मी काय करायला पाहिजे? मग मी मोटिव्हेशनल स्पीकरचे स्पीच ऐकतो, पुस्तकं वाचतो आणि आता म्हणतो, "येस आता मी मोटिव्हेट झालेलो आहे. येस मी आता करू शकेन." 2 दिवस, 4 दिवस चालतं. थोड्या दिवसानंतर आपण पुन्हा त्याच अवस्थेवर. कारण त्या मोटिव्हेशनल स्पीकरच्या बुद्धीनी माझी बुद्धी बदलू शकत नाही. माझी बुद्धी बदलायची असेल तर मलाच प्रयत्न करावे लागतात. स्वामी विवेकानंदांचं साहित्य वाचून मी बदलेल का? नाही बदलणार. ते फक्त मला दिशा दाखवणार आहेत. काम माझं मलाच करायचंय. माझी बुद्धी, माझं मन माझं ऐकत नाहीये, हे माझं मलाच बदलावं लागेल. विवेकानंद येऊन काही करू शकत नाही. ते मार्ग दाखवू शकतील. "बाबा रे, तू असं चाल, असं-असं गेलास की हे होईल." चालायचं मलाच आहे. पण माझं मन सुखाधीन असल्यामुळे, "नाही, नाही यार, मला चालायचं नाही, तेवढं कडेवर घेऊन बघा ना तुम्ही. स्वामी विवेकानंद मी तुमची 10 पुस्तकं वाचतो, तेवढं फक्त माझं मन बदलून टाका ना." नाही होणार ना. विवेकानंद एवढंच म्हणतील, "आय एम सॉरी." शिवाजी महाराज तुमचं मी चरित्र वाचलं. काय प्रेरणादायी चरित्र आहे. तुम्ही कसं जीवन जगलात. येस, आता मी पण असं करणार. 2 दिवस, 4 दिवस अगदी फुल उर्मीत असतो आपण. पूर्ण उत्साह भरलेला असतो. 4 दिवसानंतर पुन्हा त्याच वाटेवर येतो. कारण मन सुखाधीन आहे. मनच बदलायला तयार नाही आपण. नाही होत. आणि मग मी म्हणतो, "अरे, मी एवढी पुस्तकं वाचली, एवढे क्लासेसला गेलो, एवढे स्पीच ऐकले. काय नाही केलं ते तुम्ही सांगा." तरी सुद्धा मी बदललोच नाही. तरी सुद्धा माझं लाईफ असंच आहे. म्हणजेच माझा खूप मोठा मेजर प्रॉब्लेम असला पाहिजे. येस भाई, खरंच मेजर प्रॉब्लेम आहे. पण तो मेजर प्रॉब्लेम बाहेर नाही आहे, आतमध्ये आहे. दॅट्स व्हाय वी सेड ऑल्वेज स्वयंप्रेरक बना. स्वतःचे मोटिव्हेशनल स्पीकर बना. स्वतःचा आतला आवाज इतका वाढवा, की जो तुम्हाला विरोध करतोय, त्याचा आवाज दबून जाईल. आणि असं जेव्हा व्हायला लागेल, त्याच वेळेला तुम्ही सक्सेसफुल होऊ शकाल. अदरवाईज अरे यार, मी इतकं मंदिरं झाली, इतके पोथ्या वाचल्या, इतके उपवास-तापास काय नाही केलं ते तुम्ही सांगा. माझं आयुष्यच बदलत नाही. कसं बदलेल रे बाबा? तुझं आयुष्य तू निर्माण केलंयस, बाहेरच्यांनी नाही निर्माण केलं. बाहेरचे लोकं तुला आशीर्वाद देऊ शकतील, प्रेरणा देऊ शकतील, दिशा दाखवू शकतील, मार्ग सांगू शकतील. बदलायचं तुझं तुलाच आहे ना. यू आर नॉट रेडी टू चेंज. मला नाही बदलायचं. मग तुझं आयुष्य कसं बदलेल? पण माझं बुद्धीचं द्वंद्व चालू आहे ना. अरे मला हे हवंय, मला हे अरे हो ना. तुझी बुद्धी ते फाटी फुटलेली आहे. जे तू बुद्धीत विचार करतोयस ते त्याच्याच विरुद्ध विचार तूच करतोयस. बाहेरचं कोणीच नाही करत आहे. सकाळी लवकर उठायचा हा सुद्धा बुद्धीचा विचार तुझाच आहे आणि मला आणखीन 5 मिनिटं झोपू दे हा सुद्धा तुझ्याच मनातला विचार आहे, बाहेरच्यांचा नाहीये. बदलायचं असेल तर तुलाच प्रयत्न करावा लागेल. बाहेरच्यांच्या प्रयत्नांनी किंवा बाहेरच्यांच्या कुणाही मार्गदर्शनाने तुला दिशा मिळू शकेल, पण बदलायचं तुझं तुलाच आहे. हे जोपर्यंत मी एक्सेप्ट करणार नाही,
तोपर्यंत माझं जीवन बदलू शकत नाही. आणि म्हणून स्वामीजींनी सांगितलेलं वाक्य आपण प्रेरणादायी वाक्य मोटिव्हेशनल म्हणून ठेवलंय, की ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तू तुझी शक्ती ओळख, त्यावेळेला तुझं जग बदलू शकशील. तू जोपर्यंत बाह्य शक्तींवरती अवलंबून आहेस, की कोणीतरी बाहेरनं येईल, कोणीतरी माझं आयुष्य बदलेल, तोपर्यंत तुझं आयुष्य बदलणार नाहीये. म्हणून ही बुद्धी स्थिर करणं आवश्यक आहे. वेळ जास्ती न घेता पुढच्या श्लोकावर जातो. पण जरूर ह्याच्यावरती विचार करावा अशी माझी आग्रहपूर्वक विनंती आहे सगळ्यांना. आता हे पुढचे 3ही श्लोक एकाच संदर्भाने आहेत, त्यामुळे ते एकत्र घेतलेले आहेत. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम् क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति भोगैश्वर्यप्रसक्तानां तया परहृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. विश्लेषण काही आता वाचत नाही अन्वयार्थ त्याचा. 3ही श्लोकांचा मिळून एकत्रित अर्थ आहे. आता भगवंत एक्सप्लेन करतोय. अर्थात पॉइंट ऑफ रेफरन्स वेगळा आहे. त्या कॉन्टेक्स्टनीच आपण त्याचा विचार करूया. पण ॲट द सेम टाइम आत्ताच्या आपल्या लाईफशी सुद्धा हे कनेक्ट करण्याचा प्रयत्न करूया. भगवंत असं म्हणतो, आणि इथे पण पुन्हा तीच आहे, तुमची बुद्धी जर स्थिर असेल तरच हे सगळं समजणार आहे. बुद्धी जर अस्थिर असणार आहे तर ते फाटे फोडणार त्याच्यामध्ये, आणि ती सगळ्याला. त्या 3ही श्लोकांचा अर्थ, हे पार्था, जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे शो ऑफ करणारी, दिखाऊ, शोभायुक्त भाषा बोलतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. अत्यंत महत्वाच्या गोष्टींवरती भगवंतांनी इथे प्रकाश टाकलेला आहे. आता इथला जो कॉन्टेक्स्ट आहे हा, की आपलं मन का भगवंताचं होत नाही. आपल्याला सगळ्यांनाच देव हवा आहे, मोक्ष हवा आहे, और शांत मनशांती हवी आहे, सगळ्यांना हवी आहे. एकही अशा तुमच्यातला, माझ्यातला, बाहेर मधला, आस्तिक नास्तिक, कुठल्याही वेगवेगळ्या देवांना मानणारा असा एकही जण म्हणणार नाही मला मनशांती नकोय, मला मोक्ष नकोय, मला स्वातंत्र्य नकोय, असं कोणीही म्हणणार नाही. सगळेजण हे म्हणतील मला हे हवंय. मग मिळत का नाही? हवंय सगळ्यांनाच, मिळत का नाही? प्रयत्नही प्रत्येक जण आपापल्या परीनं करतोय, मिळत का नाही? तुम्ही जर एका गोष्टीचं निरीक्षण केलं, तुम्ही काय, मी काय, आपल्या आजूबाजूची माणसं काय, जगातली प्रत्येक माणसं काय, किंवा पशु पक्षी जीवजंतू सगळेच एकच गोष्ट करतायत, ती म्हणजे आनंद मिळवण्यासाठी केलेली कृती. एव्हरीवन ट्रायज टू फाइंड देअर ओन हॅपीनेस. मी ज्यावेळेला सिरियल पाहतो त्यावेळेला मी आनंदच शोधत असतो. मी ज्यावेळेला हॉटेलिंग करतोय, हॉटेलमध्ये जाऊन जेवतोय, छान छान पदार्थांची चव चाखतोय, त्याही वेळेला मी माझा आनंदच शोधत असतो. आणि त्या आनंदासाठीच ती कृती केलेली आहे. मी ज्यावेळेला कोणावर तरी रागवतो, चिडतो, भांडतो, त्याही वेळेला मी माझा आनंदच शोधत असतो. कारण त्याला रागावल्यानंतर माझं मन शांत होतं, और माझ्या मनाला बरं वाटतं, की बरं झालं मी त्याला एकदा ओरडलंय. सो मी माझा आनंदच शोधण्याचा प्रयत्न करतोय. एखादा दारू पितोय, तोही दारू पिऊन स्वतःचा आनंदच शोधण्याचा प्रयत्न करतोय. एखादा देवाची भक्ती करतोय, देवाच्या
काय म्हणूया दर्शनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातोय, तोही त्यातनं स्वतःचा आनंदच मिळवतोय. प्रत्येक जण आपापल्या परीनं त्याची त्याची जी काही व्याख्या असेल आनंदाची, त्या व्याख्येनुसार स्वतःचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण कधी-कधी असं होतं किंवा बऱ्याचदा, अनेकदा और नेहमीच, की एखाद्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त आस्वाद घेतला, की त्यातल्या आनंदाची माझी इच्छा मरते आणि आता मला त्या गोष्टीत आनंद वाटत नाही. लहानपणी शाळेमध्ये ज्या मित्रांशी मी भांडलो होतो, त्या मित्रांशी तेव्हा भांडताना मला आनंद वाटत होता. पण आता खूप वर्ष उलटून गेली. आता तो मित्र समोर भेटला, मला भांडावसं नाही वाटत. उलट मी छान त्याच्याशी प्रेमाने बोलतो. कारण ती त्यावेळची फेज होती, तेव्हा ती गोष्ट वाटली करावीशी, पण आता त्याच्यात आनंद नाहीये. आता काय भांडायचं, कशासाठी भांडायचं? कारण आता माझ्या मनाची अवस्था बदललेली आहे. माझं मन आता विचार करतंय आणि ते विचार करून म्हणतंय, "अरे काय भांडायचं? कशाला भांडायचं? काही रिझनच नाहीये. लहानपणी जे झालं ते झालं." लहानपणी त्या भांडणाने मला आनंदच मिळाला होता, जो आता मिळत नाही. एखादा पदार्थ मला खूप वर्षांपूर्वी खूप आवडत होता, पण अरे आता नाही आवडत मला तो. असं काही फार इंटरेस्ट नाहीये मला तो खाण्यामध्ये आता. "का रे तुला तो तर खूप आवडायचा, तुला तर त्याने आनंद व्हायचा." "नाही यार आता नाही होत." काळ परत्वे त्यातला आनंद माझा गेला निघून. पण त्या क्षणाला मला तिथं आनंदच मिळत असतो. असंच मी माझ्या लाईफमध्ये प्रत्येक जी काही गोष्ट करतोय, माझं करियर जेव्हा निवडतोय, माझा जॉब निवडतोय, माझं लाईफस्टाईल निवडतोय, ह्या सगळ्यामध्ये मी माझा आनंदच शोधत असतो. पण काही वर्षांनी और त्याचा अतिउपभोग घेतल्यानंतर त्यातला आनंद निघून जातो आणि आता मला त्याच्यात आनंद मिळत नाही. मग भगवंत इथे म्हणतोय, काय म्हणलंय त्यांनी? यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यः विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हे पार्था, अरे जे भोगामध्ये रमलेले आहेत, जे कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे. बघा फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत भगवंतांनी इथे सांगितलेल्या आहेत. जे भोगामध्ये रमलेले आहेत. व्हॉट इस भोग? फळप्राप्ती. मी एखादं कर्म केलं, की त्याचं फळ मिळवण्यासाठी मी धडपडत असतो. कधी एकदा मिळतंय आणि काही वेळेला असं होतं, म्हणजे अगदी एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया, की जेव्हा तो एक्झाम देतोय, त्याने एक्झाम दिली आहे, त्याला माहिती आहे आपल्याला साधारण किती मार्क मिळू शकतात. पण जेव्हा एक्झामची डेट येते और एक्झामचा टाईम येतो, की 1 वाजता आज दुपारी रिझल्ट लागणार आहे. 1-2 दिवस अगोदरपासनं किंवा त्या दिवशी तो रेस्टलेस व्हायला लागतो. काय होईल? किती मार्क मिळतील? बरोबर मिळतील का? मग माझ्या पुढच्या ॲडमिशनला ते होईल का? कारण त्यांनी जी काही ॲक्शन केली आहे, त्याचं फ्रूट आता मिळायची वेळ आली. शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जेव्हा बी पेरणी केलेली आहे, ज्यावेळेला पीक हाताशी यायला लागतं, त्यावेळेला तो रेस्टलेस व्हायला लागतो. कारण आता हे जे पीक, जे मला दिसतंय, की पुढच्या 8 दिवसात माझ्या हातात येणार आहे, त्या 8 दिवसात काही व्हायला नको, पाऊस पडायला नको किंवा आणखीन कुठला रोग पडायला नको आणि ते पीक माझ्या हातात आल्यानंतर जेवढी माझे एक्स्पेक्टेशन आहेत, तेवढं ते असलं पाहिजे आणि त्याला तेवढा भाव मिळाला पाहिजे. तो रेस्टलेस व्हायला लागतो. हे सगळेच जे आहेत ते भोग आहे. अर्थात हे सगळे गोष्टी योग्य आहेत की नाही योग्य? तर ऑफ ना एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट तर महत्वाचा आहे. शेतीत बी पेरणी केल्यानंतर शेताचं पीक येणं पण तितकंच महत्वाचं आहे. इम्पोर्टंट काय? भोगवादी. मी त्या रिझल्टशी इतका अटॅच आहे. रिझल्ट म्हणजे ते जे काही त्या कर्माचं फळ येणार आहे. त्या फळाशी इतका अटॅच झालेला असतो, की ते फळ माझ्या इच्छेप्रमाणे नाही आलं, तर काय? ह्या विचाराने मी रेस्टलेस व्हायचो. कारण माझा विचार, माझे संस्कार काय आहेत? भोगवादी. जे करशील त्यातनं परत काहीतरी रिटर्न्स मिळाले पाहिजेत. आणि ह्या संस्कारांमुळं, ह्या माझ्या मनाच्या अवस्थेमुळं काय होतं? कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, मग अशी लोकं
आपल्या मनातली ही इच्छा ओळखून की आपल्याला काय हवंय, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. मी जे काही कर्म केले, मी जी काही ऍक्शन केली, त्याचे फ्रूट मला माझ्या इच्छेप्रमाणे मिळाले पाहिजे. मग ही अशी लोक काय करतात, आपले जे वेद आहेत, जे आपण प्रमाण मानतो, या वेदांमध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे कर्मकांड, एक आहे ज्ञानकांड. आता हे कर्म केल्यानंतर मला त्याचं फळ अपेक्षित आहे. मग मी त्या फलश्रुतीकडे ओढ घेतो, की अरे तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला असं मिळेल. अशी सांगणारी माणसं तयार होतात. तुम्ही एवढा जप करा म्हणजे तुम्हाला एवढं पुण्य मिळेल. तुम्ही एवढा यज्ञ करा म्हणजे तुम्हाला ही अशा वेदांमधल्या ज्या फलश्रुतीचा जो भाग आहे, याच्यावरती अधिक फोकस करतात आणि ते ग्लोरिफाय करून माणसांसमोर प्रकट करतात. तुम्ही असं केलं तर तुम्हाला असं मिळेल. तुम्हाला आज जे मनःशांती मिळत नाहीये, तुम्हाला जे प्रेम समोरच्याकडनं मिळत नाहीये, तुम्हाला अपेक्षित असलेला रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीये. तुम्ही असं-असं करा म्हणजे असं-असं होईल. ऑफकोर्स आपण ते करतो. पण काय होतं ह्यात? फार महत्वाचा श्लोक आहे म्हणून मी आज म्हणले आज थोडासा तुमच्या परमिशननीच आज वेळ थोडासा जास्ती घेतलेला आहे. ह्या सगळ्या फ्रुटफुल गोष्टींची आपल्याला ओढ लावली जाते. तू हे कर, तुला हे मिळेल. तू हे कर, तुला एवढं पुण्य मिळेल. तुला असं मिळेल, तुला तसं मिळेल. तू इतकं पुण्य मिळव, इतकं पुण्य मिळव. त्यातनं काय मिळेल तुला? स्वर्ग. तुला स्वर्गाची प्राप्ती होईल मृत्यू पश्चात तुला आणि हे फक्त काय आपल्याच धर्मात सांगितलं जातं असातला भाग नाही. सगळ्याच धर्मात सांगितलं. अतिरेक्यांनाही मी मागेही म्हणलं होतं, अतिरेक्यांनाही तशीच शिकवण दिली जाते, की तू असं कर म्हणजे तुला जन्नत मिळेल. कारण जन्नत ह्याच्यासाठी तू काही करायला तयार असला पाहिजेस. आपणही तेच करतो. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन सुद्धा मी करायची तयारी ठेवतो, कारण मला ती गोष्ट हवी आहे. मग ही माणसं आपल्याला अशा प्रकारे ट्रेन करतात, की तुम्हाला इतकं सुख का बाबा? अरे तुला आत्ता ते 2 वेळा आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कसं छान वाटलं का नाही? मग मी तुला अशा जागेवर ते एक बडबड गीत आहे बघा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. की कसं स्वप्न रंगवलंय. एक चॉकलेटचा बंगला असेल, जिथं खूप सारी चॉकलेट खायला मिळतील. तर लिमलेटच्या गोळ्या असतील, आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतील. तुला इतकी चॉकलेट मिळतील, की तू कल्पनाही करू शकत नाही. बालमनाला ते लुभावतं. स्वप्न पडतं, की वॉव! असा आपला बंगला असावा. त्या लहानपणातनं तयार झालेले हे संस्कार पुढे जात-जात, अरे तू इतकं हे कर, एवढे जपजाप्य कर, एवढे कर्म कर, दानधर्म कर, असं कर, तसं कर. ह्यातनं काय मिळेल तुला? आत्ता तू जिथं आहेस ना त्याच्यापेक्षा बेटर लाईफ तुला मिळेल. तुला खूप सारे पैसे मिळतील. तुला खूप सारं ऐश्वर्य भोगायला मिळेल. तुला खूप सगळं छान-छान तुला सगळं मिळेल आणि एवढंच नाही, एवढंच नाही करून थांबायचं. याच्यापेक्षा सुपेरियर असलेला स्वर्ग जो आहे ना, जो मृत्यू पश्चात तुला मिळणार आहे, त्या स्वर्गामध्ये तर याच्यापेक्षा खूप सारं सुख. अरे 2 आईस्क्रीम काय 100 आईस्क्रीम काय? एकाच वेळेला माझ्या समोर जर अशी खूप भरलेली ताटली आणून ठेवली आणि आता म्हटलं जेवा. अरे बापरे! एवढं जेवायचंय? भूकच मरते. एखाद्या स्त्रीने फार विविध पदार्थ तयार केलेले आहेत. अतिशय ती काय म्हणूया पाककलेमध्ये निपुण आहे आणि पाहुणे येणार म्हणून तिने जवळपास 25-30 पदार्थ तयार केलेले आहेत आणि ते सगळे पदार्थ बनवल्यानंतर जर तिला म्हणलं, की "ताई तू पण जेवायला बस." "नाही, नाही माझी भूक नाहीये. तुम्ही जेवा मला खूप छान वाटेल." त्या पदार्थांच्या वासाने तिची ती इच्छाच संपलेली असते जेवणाची. त्या जेवणातला रस किंवा आनंद घ्यायची तिची इच्छा नसते. हां, पण तुम्ही घ्या कारण तुमच्यासाठी ते बनवलेलं आहे. मग मला ह्या सुखांच्या कल्पना अशा काही सांगितल्या जातात, की आज जिथं तू आहे त्याच्यापेक्षा आणखीन बेटर लाईफ तुला मिळेल. अरे खूप बेटर, खूप बेटर. तू कल्पना नाही करू शकणार इतकं बेटर. म्हणजे अरे तुला रोज किती 8 तास झोपतोस ना, मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल, जिथं 6 महिने तुला कोणी उठवणार सुद्धा नाही. मस्त झोप, निवांत झोप. एवढं सुख मिळेल. मग मी काय करू त्या सुखासाठी? अरे तू एवढं जपजाप्य कर, एवढे दानधर्म कर, एवढं लोकांसाठी हेल्पफुल काहीतरी कर, म्हणजे मग तुला ती अशी जागा मिळेल, जिथं तुला 6 महिने कोणी वॉव! त्या 6 महिने झोपायला मिळणाऱ्या जागेसाठी मी या जन्मात काय वाटेल ते करायला तयार. कारण का? आत्ता मला 8 तासाची झोप मिळते ना, अरे ती आणखीन 2 मिनिटाची झोप मला फार महत्त्वाची असते रे. पण अरे अशी जागा आहे जिथे आणखीन 6 महिने तुला कोणी उठवणार नाही. वॉव!
आणि कुठे आहे ती अशी जागा? अरे स्वर्ग. स्वर्ग नावाची एक जागा आहे जिथं सगळं फक्त सुख, 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 सुख आहे. बरं हे सगळं सुख आहे. हे एवढं मी सगळं या जन्मात केल्यानंतर एवढं सुख मी एवढं पुण्य कमवलं. मला ते सुख मिळालं, स्वर्ग मिळाला. आता पुढे काय? काही नाही. ते तुझं पुण्य संपलं की तुला परत इथंच यायचंय. मग मी तिकडे का जायचं? कारण तुला ह्याच्यापेक्षा जास्ती सुख मिळेल ना. पण 6 महिने झोपल्यानंतर पुढच्या दिवशी उठवणार आहेत? हो, उठवणारच आहेत. अरे मग काय उपयोग? म्हणजे उठावं तर लागणारच आहे. इथे 8 तासांनी उठावं लागतंय, तिथे 6 महिन्यांनी उठावं लागेल. पण उठावं तर लागणारच आहे. पण ऑफकोर्स मी 6 महिन्यानंतरही जेव्हा उठेल, त्यावेळेलाही मला वाटणार आहे अजून 5 मिनिटं झोपलं तर छान वाटेल मला. हे ती 6 महिन्याची झोप सुद्धा मला सुख नाही देऊ शकणार आहे. बरं आणि ते 6 महिन्याची झोप मिळवण्यासाठी तू जे एवढं सगळं पुण्य कमवलंय, ते 6 महिने झोप घेतलं की ते पुण्य संपणार आहे. मग पुढे काय? पुढे काही नाही. परत इथंच यायचं. परत 8 तास झोपायचं. बापरे! म्हणजे परत इथंच यायचंय. मग एवढं पुण्य, पुण्य अरे एवढं केलं की पुण्य मिळेल, असं केलं की पुण्य मिळेल, दानधर्म केलं की पुण्य मिळेल. एवढं सगळं करून करायचं काय? काही नाही याच्यापेक्षा आणखीन सुख मिळवायचं आहे. बट ते सुख मिळून मी कायमचा सुखी होईल का? नो. कारण ती संपल्यावर परत इथंच यायचं. पण ह्या सुखाची मला इतकी कल्पना कारण इतके संस्कार माझ्यावर केले जातात. ह्याच्यापेक्षा बेटर, ह्याच्यापेक्षा बेटर, आणखीन पैसे. अरे तू त्या स्वर्गात जाशील ना, नुसते पैशात खेळशील तू. तू म्हणशील तेवढा पैसा तुला हातात असेल. बरं ते कधी संपेल? काही नाही. पुण्य संपलं की संपेल ते आणि मग तुला परत इथेच यावं लागेल. मग इथे परत कष्टच करायचे का? हो, इथे परत कष्टच करावं लागेल. मग पुढे काय? नथिंग. मग पुढे भगवंत सांगतो आणि ह्याच्यापुढे ज्ञानेश्वरीचा संदर्भ तर अतिशय सुंदर आहे. माऊलींसारखा रसाळ वाणीतून साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसाला ज्ञान देणारं या जगात दुसरं कोणी नसावं. त्यामुळे तोही रेफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं ते सांगतात. सगळी लोकं, सगळे पोथ्या, पुराण हे सगळं काय सांगतात, की एवढं तू पुण्य कमवलंस, की तुला स्वर्ग मिळेल आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. आणि आपल्या हिंदू धर्मात तर एक स्वर्ग नाही सांगितले, अनेक स्वर्ग सांगितले. तुमचे जेवढे मेरिट त्याच्यानुसार तुम्हाला तो स्वर्ग मिळणार. तुमच्याकडे 10%च पुण्य आहे, तुम्हाला हा स्वर्ग. तुमच्याकडे 20% पुण्य आहे, हा स्वर्ग. तुमच्याकडे 100% पुण्य आहे, हा स्वर्ग. बरं काय आहे त्याच्यामध्ये डिफरन्स? काही नाही. इथे तुला 2 महिने झोपावं लागेल, तिथे 3 महिने झोपावं लागेल आणि सगळ्यात जो लास्ट आहे तिथे तुला वर्षभर झोपावं लागेल. तर वर्षभर झोपल्यानंतर काय मिळेल? काही नाही, परत इथंच यायचं तुला. ही सुखाची आपली कल्पना आहे, की मला 2 गुलाबजाम खाऊन खूप आनंद मिळतो. वॉव! मला असं जागा मिळाली पाहिजे ना, जिथं रोज जेवणात फक्त गुलाबजाम, गुलाबजाम, गुलाबजाम बास. नाही हो, कंटाळणार. 1 दिवस, 2 दिवस बास. तिसऱ्या दिवशी नको मला. नाही यार, खावंच लागेल तुला आता. तू पुण्य कमवलंस तेवढं, गुलाबजामच खावं लागेल तुला. दुसरा ऑप्शनच नाहीये. नको वाटणार मला तो स्वर्ग. पण पुढचं वाक्य फार महत्वाचं. ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ, शो ऑफ करणाऱ्या गोष्टी, शोभायुक्त भाषा बोलतात. त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी, तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. अशी ही सुखाची व्याख्या, सुखाची भाषा बोलणारी लोकं इतका शो ऑफ करतात. इतका शो ऑफ. सगळी त्यांची भाषा तेवढ्यासाठी आहे. सुख म्हणजे किती एक्स्ट्रीम सुख. अरे त्या अंबानीचे पैसे काहीच नाही रे. तुला त्याच्यापेक्षा कैक पटीनं पैसे मिळतील. बोलून मोकळा होतो. शो ऑफ करायचा. कारण माझं मन त्याशिवाय त्याच्याकडे धावणार कसं? हे भगवंतानी इथे शब्द त्याला काय वापरलाय? अविवेकी. ही जी माणसं आहेत, ही अविवेकी आहेत. चुकीचं गाईड करतायत लोकांना. कारण तुला सुख, सुख, सुख हे सगळं एक्स्ट्रीम सुख मिळून जाणार कुठं तू? कुठंच नाही जाऊ शकत आहे. ते स्वर्गातलं तुझं सुखाची, पुण्याची सगळी बॅलन्स संपला. इथंच यावं लागणार आहे. दुसरीकडे ऑप्शनच नाहीये. मग तिकडं जायचंच कशाला? मग अल्टिमेट काय आहे? की जिथं गेल्यानंतर मला परत इथे यावं लागणार नाही, असं काय आहे? तिकडं जायचं का कोणी सांगत नाही? ह्याच्यापेक्षा सुपेरियर लाईफ तुला मिळेल अशा ठिकाणी मी तुला घेऊन जातो म्हणून तू हे सगळं कर आणि त्याच्यासाठी काय करतात ते दिखाऊ आणि शोभायुक्त भाषा बोलतात. त्यांची ही भाषा
जन्मरूप कर्मफळ देणारी, तसेच भोग आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. त्यांची भाषा काय करायला लावते? त्या सुख मिळवण्यासाठी आपल्याकडनं वाट्टेल ते कर्म करून घ्यायला. की अरे तुम्ही दान-धर्म करा म्हणजे तुम्हाला सुख मिळेल. ओके, मी दान-धर्म करायला सुरुवात करतो. का करतोय मी दान-धर्म? मी त्या गरीबाला वस्त्र दिलं, त्या गरीबाला मी अन्न दिलं. अरे ह्याला दिलं ना म्हणजे मला सुख मिळणार. माझी ॲक्शन कशाशी ओरिएंटेड आहे? रिझल्टशी ओरिएंटेड आहे. मला फळ पाहिजे. माझं लक्ष कर्मावर नाहीये. मग मी दिलेलं अन्न त्या माणसाने खाल्लं नाही म्हणून मला राग आला. काय माणसं आहेत राव, भिकारी आहे पण तरी किती माज आहे त्याला. का राग आलाय मला? कारण मी दिलेलं अन्न किंवा जे काही त्याला मी दिलंय ते त्यांनी त्याचं भक्षण केलेलं नाही. म्हणजे मला त्यातनं पुण्य मिळणार नाही. मला त्यातनं समाधान जे हवंय ते मिळत नाहीये आणि म्हणून मला राग येतोय. माझी ॲक्शन ही त्या फ्रुटशी रिलेट करणारी आहे. मला पुण्य पाहिजे म्हणून मी दान करतोय. एखाद्या आजारी व्यक्तीला मी दान केलंय का? कारण त्याला दिल्याने मला पुण्य मिळणार. माझी ॲक्शन तशीच घडत जाते आणि आपणच हे प्रिन्सिपल मांडतो, ऐकतो आणि आपला त्याच्यावर विश्वास आहे, की कर्माचं फळ हे मिळतंच आणि ते भोगावं लागतं. मग जर तुम्ही एखाद्याला मदत केली, चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. फळ स्वरूप काय आहे? सुख. 2 गुलाबजामच्या ऐवजी 4 गुलाबजाम. 2 तास झोपच्या ऐवजी 4 तास झोप. पण एंड रिझल्ट काय आहे? ते 4 तासाचं पुण्य संपल्यानंतर पुन्हा स्ट्रगल. माझी ॲक्शन कारण माझ्यावर संस्कार असेच केले जातात. ईच एंड एव्हरी टाईम तू जे कर्म करशील त्याचं फ्रूट पहिले बघ. त्या फ्रूटकडे बघून कर्म कर. आणि ह्यातनं माझं मन अविचारी बनतं कारण ते कामनायुक्त बनत जातं. मागच्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलंय. कारण माझी प्रत्येक वेळेला इच्छाच आहे काहीतरी, की मी एवढं केलं ना, मी एवढं पारायण केलं, एवढ्या पोथ्या वाचल्या, आता ह्याच्या बदल्यात देवाने मलाही द्यायला पाहिजे. माझी इच्छाच आहे. मी एवढं याला दान-धर्म केलंय, मला एवढं पुण्य मिळालंच पाहिजे. मी ह्याच्यासाठी एवढं केलंय, त्यांनी मला ह्याच्यासाठी एवढं केलंच पाहिजे. माझं मन कामनाधारीच बनत जातं, कारण तसेच संस्कार माझ्यावर पेरले जातात. फळाच्या अपेक्षेनेच कर्म करायला भाग पडतो आणि तसेच संस्कार त्याच्या मनावर ठेवतात. यातनं काय होणार आहे? काहीच होणार नाही. हे कर्माचं चक्र सतत चालू राहणार आहे आणि पुनरपी जननम, पुनरपी मरणम चालूच राहणार आहे. आज माझ्याकडे जे माझं आयुष्य आहे, जे मला सुख किंवा दुःख मिळतंय, ते माझ्या कर्मामुळे मिळतंय. मग हे सगळं मला लोकांनी सांगून माझ्याकडनं खूप चांगली कर्म मी केली. याच्यातनं काय मिळणार आहे? काही नाही. नेक्स्ट बर्थमध्ये आणखीन सुख. पुन्हा मी त्या त्या जन्मामध्ये कदाचित आणखीन चांगलं काम केलं. काय मिळणार आहे मला? आणखीन सुख. मी गरीब होतो मागच्या जन्मात, या जन्मात मी आणखीन चांगला श्रीमंत झालो. पुढच्या जन्मात आणखीन श्रीमंत, आणखीन श्रीमंत, आणखीन श्रीमंत. अरे किती श्रीमंत? एक वेळ येईल ज्यावेळेला त्या श्रीमंतीचं तुला काहीच राहणार नाही. बघा तुम्ही खूप जे अति श्रीमंत लोक आहेत त्यांना त्या पैशामध्ये काही इंटरेस्ट राहत नाही. अगदी साधी सिंपल राहायचा प्रयत्न करतात. कारण काय ते कपडे आपल्याला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन असतं. कारण आपण ते अनुभवलेलं नसतं. अरे 10,000 चा ड्रेस घेऊ, 50,000 चा ड्रेस घेऊ, लाखांचे ड्रेस घेऊ. त्याच्याकडे करोडो असतात ना. तो म्हणतो, "अरे ते साधा ड्रेस घे रे 2-4 हजारचा, बास झालं." आणि कुठलीही गोष्ट अति सर्वत्र वर्जते, अति तेथे माती. कुठलीही गोष्ट अति प्रमाणात झाली, की त्यातलं तुम्ही तुमच्या जीवनात बघा विचार करून. जी गोष्ट एक्स्ट्रीम लेव्हलला तुमच्या आयुष्यात जाते, त्या गोष्टीतला इंटरेस्ट निघून जातो. विचार करून बघा 6 महिने फक्त सूर्य, 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 चंद्र नाहीच, रात्र नाहीच, काय होईल आपलं? मला चंद्रही पाहिजे, सूर्यही पाहिजे. पण मला असं सांगितलं तर, "अरे, मी तुला अशा गावाला घेऊन जाईल, तिथं फक्त सूर्य आहे, फक्त सूर्य आहे, फक्त सूर्य आहे. तुला चंद्राची आवश्यकताच नाही." और व्हाईस वर्सा. फक्त चंद्र आहे, फक्त रात्र आहे, फक्त झोपायचंय, झोपायचंय. अरे बास ना, कंटाळा येईल ना मला. किती झोपू? मला पाहिजे सूर्य. आणि ह्या अशा संस्कारातनं आपलं मन कामनायुक्त बनवलंय. अविचारी बनवलेलं आहे, अविवेकी बनवलेलं आहे, अस्थिर बनवलं आहे. मग माझं चित्त मगाशी त्या ताईंनी विचारलं, चित्त शुद्ध कसं करायचं? आपली तयारी आहे, या सगळ्यातनं बाजूला पडायची आणि मग भगवंतांनी पुढे शेवटचं वाक्य जे सांगितलेलं फार महत्वाचं आहे. बघा परत
मागचा संदर्भ घेऊया, की ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. क्रिया मीन्स कर्म, ॲक्शन्स. प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे. एखाद्या दारुड्या माणसाला म्हणेल तो, "अरे तुला दारूच्या त्या पिंपामध्येच टाकून देतील, इतकं पुण्य तुला मिळेल म्हणून तू कर्म हे असं कर." "वॉव! अरे ह्याच्यापेक्षा किती दारू? अरे भरपूर दारू. तू म्हणशील तेवढी दारू." कारण त्याच्यासाठी दारू हा आनंद आहे. ज्याला ज्याच्यात आवड आहे, ते त्याला प्रिय आहे. एखाद्याला एखादी गोष्ट आवडत नाही, कारण ती गोष्टीची चव, त्या गोष्टीचा गंध किंवा आणखीन काही त्याला आवडत नाही. म्हणून त्या गोष्टीमध्ये त्याचा इंटरेस्ट नाही. पण तीच गोष्ट दुसऱ्याला आवडते. एखादा पिक्चर एखाद्याला आवडतो, एखाद्याला नाही आवडत. आणि हा वेदांमधला जो फलश्रुतीचा भाग आहे, तो अधिक व्यापक स्वरूपामध्ये किंवा अधिक मोठा करून सांगितला जातो, जो की खरं तर वेदांमधला अगदी अल्पसा भाग आहे. ज्याची गरज काय आहे तेही सांगेल, की हे सगळं मग चुकीचं आहे का? किंवा नाही करायला पाहिजे का? तेही सांगेल. पण भगवंत काय सांगतो जास्ती महत्वाचं आहे. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, हे असं पुण्य, रिझल्ट ओरिएंटेड फळं, मला हे पाहिजे, माझं 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 सुख मला मिळायला पाहिजे. केवढं सुख, भरपूर सुख, भरपूर सुख. मी त्या सुखासाठी वाट्टेल ते करेन. अशा भाषेनं ज्यांचं अंतःकरण म्हणजे काय? चित्त, अहंकार, मन आणि बुद्धी. अशा भाषेमुळं की मला हे सुख आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन. मग त्या सुखासाठी आणखीन पुण्य, आणखीन पुण्य. कसं पुण्य मिळेल? हे कर्म अधिक-अधिक, अधिक-अधिक करत जा. रिपिटेशन त्याच्या क्वांटिटी वाढवत राहा. म्हणजे आणखीन पुण्य, म्हणजे आणखीन सुख, म्हणजे आणखीन सुख. किती सुख? या जन्माला मर्यादा आहे. एक आयुष्याची वय संपल्यानंतर हे संपणार आहे देह. संपलं तुझं पुण्य कमवायचे दिवस संपले. आता जे काही कमवलंयस त्याचे रिझल्ट घ्यायची वेळ आली आहे. एन्जॉय कर. किती दिवस एन्जॉय करायचंय? मे बी 100 वर्ष, 200 वर्ष, 400 वर्ष. आफ्टर दॅट नाही इथंच यायचंय परत. परत तुझा स्ट्रगल चालूच होणार. अरे मग कशाला करायचंय? मग आत्ता ह्या 100 मध्येच मी असं काही करेल, की मला परत इथे यायची वेळ पडली नाही पाहिजे. पण नाही. माझं मन या सुखांकडे आकृष्ट होत राहतं आणि या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग आणि ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी कधीच असत नाही. ज्यांना ह्या पुण्याची, ज्यांना ह्या फलश्रुतीची आसक्ती आहे, ओढ आहे, अशा माणसांचं मन, अशा माणसांची बुद्धी कधीही परमात्म्याविषयी स्थिर राहू शकत नाही. त्यांना परमात्मा हवाय, त्यांना देव हवाय. कशासाठी? सुखासाठी. तो परमात्मा मिळाल्यानंतर मला काय हवंय? मला सुख हवंय. काय सुख हवंय? नाही आत्ता जे मिळते त्याच्यापेक्षा सुख आहे. तो परमात्मा म्हणतो, "कशाला मी पाहिजे तुला? तू तुझं कर्म कर, तुझ्या फळानुसार तुला मिळणार आहे फळं त्याची, पुण्यानुसार. कर्म करत राहा." कारण हा निसर्गाचा नियम आहे. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इस अ रिएक्शन इक्वल अँड अपोझिट. तू तुझं काम कर, तुला रिझल्ट मिळणार आहे. मी ऑलरेडी हा फॉर्म्युला बनवून ठेवलाय. माझी गरजच काय? आणि म्हणून आपल्याला देवाविषयी आपली बुद्धी कधीही स्थिर होत नाही. आपल्याला देवाकडनं काही ना काहीतरी हवंच असतं. मग माझं चित्त अशुद्ध का आहे? असा ज्यावेळेला मी प्रश्न विचारतो, त्यावेळेला माझं पहिलं उत्तर ह्याच्यावरती आहे, जे भगवंतांनी सांगितलंय. आपण कर्माच्या फलश्रुतीशी, फळाशी आकृष्ट माणसं आहोत. आपण कर्मावरच्या फळाचा अधिकार सोडूच शकत नाही. त्याग करवत नाही आपल्याला. हाच बुद्धियोग आहे. हा त्याग म्हणजे कर्मयोग आहे. आंब्याचं झाड लावायचं, खत-पाणी घालायचं, मोठं करायचं आणि ज्यावेळेला फळं यायला लागतील, त्यावेळेला निघून जायचं आणि त्या फळांचा अधिकार दुसऱ्यांच्या हातात सोडून निघून जायचं. म्हणायचं नाही, "अरे यार, मी लावलेलं फळ बघा हे कसे खातायत." संपलं. संपलं तिथे. आपलं पुण्य मिळालं, आपल्याला त्याचे रिझल्ट मिळणार. कर्मयोग होत नाही, बुद्धियोग होत नाही. आणि म्हणून परमात्म्याविषयी आपली बुद्धी का स्थिर होत नाही? इथे परमात्मा हा शब्द घेतलाय. अतिशय अल्टिमेट असलेलं काय म्हणूया गोल इथे सांगितलंय, की इथे जर तुला परत यायचं नसेल, तर काय काय करायला पाहिजे, की जेणेकरून तू इथे येणार नाही? तुला परमात्म्याची ओढ लागली पाहिजे.
आणि त्यासाठी ह्या सगळ्याचा त्याग करण्याची इच्छा तुझ्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि तशी कृती तुझ्याकडनं घडली पाहिजे. पण तुझं मन या सगळ्या भोगवादी गोष्टींनी आकृष्ट बनलेलं आहे. कसा काय तुला परमेश्वर साधला? तुला परमेश्वर नकोच आहे, तुला पाहिजे सुख. तू परमेश्वराला सुख या कल्पनेमध्ये मांडून बसलायस आणि म्हणून तुला परमेश्वर हवाय, अदरवाईज नकोय तुला. देवाचं दर्शन घेतलं की मला छान वाटतं, ते सुख मला हवंय, त्यासाठी मला परमेश्वर हवाय. बाकी काही नकोय. माझं मन दिवसभराच्या सगळ्या त्या भानगडीमध्ये, कामामध्ये इतकं अशांत झालेलं आहे. मला ती शांतता हवी आहे, म्हणून देवा मला तुझ्या मंदिरात यायचंय. मला हवंय काहीतरी. मला शांतता नाही मिळाली तरी चालेल, पण देवा मला तू हवाय असं मी कधीच म्हणत नाही. मला हवंय. माझ्या आयुष्यात जे दुःख आहे ना, ते दुःख कमी व्हायला पाहिजे म्हणून देवा तू मला पाहिजेस. तेवढं कर रे. म्हणून मी हे सगळे श्लोक वाचतोय, म्हणून मी सगळे अ, पोथ्या, पुराणं वाचतोय, कर्मकांड करतोय, यज्ञयाग करतोय. कशासाठी? कारण मला काहीतरी हवंय. आणि भगवंत असं म्हणतो, की ज्याची ही वृत्ती, ज्याचे हे मन, त्याचं हे अंतःकरण अशा विचारांनी भरलेलं आहे, त्याच्या आयुष्यात त्याला कधीही परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी, की मला तोच हवाय, दुसरा कोणीच नकोय. रादर तोच हवाय, त्याने मला दुःख दिलं तरी चालेल, पण मला तोच हवाय. अशी माझी निश्चयी बुद्धी होऊ शकत नाही. आता इथे परमात्मा शब्द काढून टाका आणि त्याच्याऐवजी आपलं स्वतःचं जे काही गोल असेल, जे आपण निश्चय करतोय, की मला हे हवंय, आपल्याला ते नाही मिळत. कारण आपली बुद्धी फाटे फुटलेली असते. या सगळ्या वरील कारणांनी. भगवंतांनी कारणं सुद्धा दिली आहेत. का आपलं मन असं झालंय? का आपली बुद्धी अस्थिर होतीये? किंवा का आपल्या बुद्धीला फाटे फुटतायत ह्या सगळ्या गोष्टींनी. कारण आपण रिझल्ट ओरिएंटेडच जगायचं असंच आपल्याला शिकवलेलं आहे. आणि हे याच जन्मातलं नाहीये, अनेक जन्मातलं आहे. नाहीतर तुम्ही लगेच आत्ताच आई-वडिलांना अन् बाकीच्यांना नावं ठेवायचं. नाही. जन्मोजन्मी मला असंच सांगण्यात आलं आणि तसंच माझ्याकडनं घडत गेलंय. आता ते मला बदलायचं म्हणलं की ते शक्य होत नाही. आणि मन तयार नाही, मानायला तयार आहे. तीच तर खरी गोष्ट आहे. आणि म्हणून ज्या संतांनी हे ज्ञान लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला, की "अरे तुम्ही ह्याच्यात अडकू नका, ह्या कर्मफळाचा त्याग करा." त्या संतांना समाजाने नावं ठेवली. ज्ञानेश्वर माऊलींना नावं ठेवली, संत तुकाराम महाराजांना नावं ठेवली, रामदास स्वामींना नावं कोणाला नाही नावं ठेवली. कारण सगळे तेच सांगत होते, "अरे कुठं अडकून बसलाय? कुठलं सुख? किती सुख मिळवणार? हे नाहीये खरं सत्य. हे सत्य हे आहे. हा परमेश्वर सत्य आहे आणि त्यासाठी हे करायला पाहिजे. तुम्ही त्याग करा." ते गाणगापूरला आपण माधुकरी मागायला जातो. ही माधुकरी म्हणजे काय? ती अन्नावरची जी वासना आहे, ती वासना तुम्हाला त्यागायची आहे. मला चविष्ट खायचंय, मला गरमागरम खायचंय, मला छान-छान मेनू खायचे आहेत. ही जी आपल्याला लागलेली सवय आहे, ही मनाची सवय त्यागण्यासाठी तिथं माधुकरी मागायची पद्धत आहे, की तिथं जायचं, त्या माधुकरी मागायची, 5च घरी मागायची. जी मिळेल आणि जेवढी मिळेल तेवढीच खायची आणि सगळी एकत्र करायची आणि ती खायची. त्याची चव कशी बनेल माहीत नाही. कुठे गोड मिळेल, कुठं तिखट मिळेल, कुठं खारट मिळेल, कुठं आंबट मिळेल माहीत नाही. ते सगळं एकत्र करायचं. जिभेचे चोचले न पुरवता स्वतःच्या मनाला त्या जिभेपासून अलिप्त करून टाकायचं. ती माधुकरी आहे. आणि हा संस्कार ज्यावेळेला मनावरती होतो, तिथून अध्यात्माला खरी सुरुवात होते. आपण स्वामी चरित्रातही वाचतो, बाळप्पांनी काय केलं? भिक्षा मागून घ्यायची, माधुकरी मागायची आणि ती नदीच्या पाण्यामध्ये बुडवायची आणि मग खायची. असं पाण्यात बुडवलेल्या अन्नाला काय चव असेल? पण तिथेच खरी मनाची जी वासना आहे ती मारायची आहे. चविष्ट खाण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. जेवण करायचंय ना, जेवण तुझ्या पोटासाठी करायचंय. गरज आहे शरीराची म्हणून करायचं. ही इच्छा किंवा हा संस्कार चित्तावरती कोरण्यासाठी ती कृती आहे. शिक्षक ज्यावेळेला एखादी गोष्ट करायला सांगतो, की एखादा पॅराग्राफ असतो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर असतं, हे 5 वेळा लिहून आणा. विद्यार्थ्यांना असं वाटतं, काय मूर्ख शिक्षक आहे. एकच गोष्ट 5-5 वेळा लिहायला लावतोय, 10 वेळा लिहायला लावतोय. काय उपयोग आहे? पण शेवटी आता शिक्षकाला तर बोलू शकत नाहीत. म्हणून गपचूप तो 5 वेळा लिहून आणतो सुद्धा. शिक्षकाला माहिती असतं 5 वेळा रिपीट केल्याने काय होणार आहे. जेव्हा त्याचा रिझल्ट दिसायला लागतो, त्यावेळेला शिक्षक म्हणतो, "बघ मी तुला सांगितलं होतं ना, त्याचा परिणाम आता आहे." मुलांना कळत नाही. कारण मुलांची बुद्धिमत्ता आणि शिक्षकाची बुद्धिमत्ता याच्यात जमीन-आसमानचा फरक आहे. शिक्षकाकडे अनुभव आहे. तो सांगतो ह्या एक गोष्टी तुम्ही फक्त करा. तो आत्ता तुम्हाला एक्सप्लेन जरी त्यांनी केलं, की असं केल्याने काय होणार आहे, विद्यार्थ्याला नाही कळत. विद्यार्थ्याला त्याचा रागच येतो. तसंच गुरु असतो. तसंच हे ज्ञान आहे.
की जे आपल्याला सांगतं, की "अरे तुम्ही असं वागा." आत्ता आपल्याला ते फार वाईट वाटतं, चुकीचं वाटतं, रागही येतो, की "अरे असं नाही व्हायला पाहिजे. हे सगळं माझ्या सुखाच्या विरुद्ध चालू आहे." पण तर केलं, अल्टिमेट मिळालं. सो असा हा सगळा भाग आहे. अधिक वेळ न घेता आपण ज्ञानेश्वरीकडे जायचंय, कारण ज्ञानेश्वरींनी याच्यावर फार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. पहिल्या श्लोकासाठी माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. माऊली असं म्हणतात, "पार्था बहुती परी हे अपेक्षिजे विचारशुरी जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिखा बहु असू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे." काय म्हणतात माऊली? ज्याप्रमाणे अर्जुना विचारशूर विचारशूर लोक सतत पुष्कळ प्रयत्न करून तिच्या प्राप्तीची इच्छा धरतात, कारण ही सद्बुद्धी लाभणे जगात अति दुर्लभ आहे. कुठली सद्बुद्धी? परमात्म्याच्या प्राप्तीची बुद्धी होणं, की मला फक्त तो हवा आहे, बाकी काहीच नको आहे. ही अशी बुद्धी निर्माण होणं किंवा लाभणं हे अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडांप्रमाणे परीस सर्वत्र आढळत नाही. बरीच दुर्मिळ आहे. कधीतरी कुठेतरी चुकून कोणाला तरी एखाद्याला लाभतो किंवा अमृताचा एक थेंब मिळायला सुद्धा मोठं भाग्य पाहिजे. जसं गंगा समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे जी बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होते, अशी बुद्धी दुर्लभ आहे. हे 41व्या श्लोकावरती माऊलींनी दृष्टांत दिलाय. आता पुढचे जे 42-43 याच्यावरती माऊली जे सांगतात ते अत्यंत सुंदर आहे. रूपक माऊलींची किती सुंदर आहेत बघा. कल्पना करून बघा फक्त त्या रूपकाशी, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल, की खरंच माऊलींनी किती सोप्या भाषेत एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय. माऊली असं म्हणतात, की एखादी अत्यंत पाककलेमध्ये निपुण असलेली स्त्री, तिने अतिशय उत्तम प्रकारे स्वयंपाक बनवलेला आहे आणि त्या स्वयंपाकात विष पडलं. बघा कल्पना करून. अत्यंत स्वादिष्ट, रुचकर असा स्वयंपाक त्या स्त्रीनी बनवलेला आहे आणि तो स्वयंपाक बनवल्यानंतर त्या स्वयंपाकामध्ये विष पडलं. किंवा आणखीन एक सुंदर दृष्टांत माऊली देतात. "जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावूनी दिजे, का मिष्टांनी संचरविजे काळकूट." की एखाद्याने कापराचा ढीग बनवावा. एखाद्याने कापराचा ढीग बनवावा आणि त्यालाच अग्नी लावून टाकावा. ते स्वतःच तो कापराचा ढीग जमवलाय. एक कापूर करून त्यांनी तो ढीग बनवला आणि स्वतःच त्या कापराला आग लावून टाकली एका कापराला. काय होणार? एका क्षणात सगळं नष्ट. किंवा एखाद्याने उत्तम स्वयंपाक करावा आणि त्यात काळकुटासारखं विष पडावं. किंवा परमभाग्याने मिळालेला अमृत कुंभ पायाने लाथाडून पालथा करावा, त्याप्रमाणे मोठ्या सायासाने, कारण ही अशी बुद्धी निर्माण होणं, ही आज आपण गीतेसाठी हजर होतोय किंवा दर सेशनला जॉइन करतोय किंवा जे काही आपण ईश्वराची आराधना, साधना करतोय, ही अशी बुद्धी होणं दुर्लभ आहे. अशी बुद्धी आपल्याला झाली आहे, पण आपण काय करतोय? परमभाग्याने मिळाले सॉरी मोठ्या सायासेना आचारलेला हा धर्मफलाचा अभिलाष धरून विनाकारण व्यर्थ घालवतोय. आपण त्या कर्माचं फळाची अपेक्षा ठेवून जे सगळी करत चाललेली कर्म, त्याच्याने आपण हे सगळं जी बुद्धी मिळवली आहे, वर्षानुवर्ष जन्मोजन्मी सगळे हे संस्कार करून आपल्याला जी बुद्धी झाली आहे, ते आपण स्वतः लाथाडून टाकतोय. मोठ्या श्रमाने पुण्य जोडावं. बघा, सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते काय किजे, अप्राप्य दैखे. जैसी रांधवणी रसयोय निकी, करून या मौले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी, धाडिती धर्मो. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेद वादरता मनी वसे. मोठ्या श्रमाने पुण्य जोडावे, मग संसारातील उपभोगाची कामना का धरावी? की आपण एवढा यज्ञ याग करतोय किंवा वेगवेगळ्या सेवा करतोय, यातनं काय मिळवू पाहतोय?
की ज्या संसारात आपल्याला दुःख आहे, त्याच संसारातल्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. आपल्यालाही माहिती आहे, आपल्याला संसार म्हणजे काय? हे दैनंदिन डेली लाईफ. जे काही प्रत्येकाचं आहे त्याच्यामध्ये हे दुःख आहेतच ना आणि आपण अजून काय मागतोय? अरे आणखीन मला संसार दे, आणखीन संसार दे. अरे काय होणार आहे? काही नाही होणार. इथे जेवढं तुला सुख मिळतंय, सपोज आपण असं कल्पना करूया, की आत्ता तुमच्याकडे 20 सुखाच्या गोष्टी आहेत, 80 दुःखाच्या गोष्टी आहेत. आता हे 20 आणि 80चं जे प्रमाण आहे ते बदलावं, यासाठी तुम्ही देवाची उपासना करताय किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी करताय, कर्म करताय, हेल्प करताय लोकांना, खूप सारं दान-धर्म करताय आणि काय इच्छा धरली? "हे देवा आता नेक्स्ट टाईम काय कर 50-50 कर." अरे म्हणजे 50 तर मागतोच ना आणि ऑफ जिथे सुख आहे तिथं दुःख आहे. दिवस आहे तर रात्र आहे. ही ड्युॲलिटी तर राहणारच आहे. त्याला तर आपण चॅलेंज नाही करू शकणार. आपण असं नाही म्हणू शकणार फक्त मला आनंद दे. आनंद आला की दुःख आलंच. ते त्याला जोडूनच येणार आहे. तुम्ही फक्त आनंद मागा, ते दुःख मागं-मागच येणार आहे. तुम्ही फक्त ऊन मागा, सावली मागं-मागच येणार आहे. तुम्ही असं नाही म्हणू, "नाही, नाही, सावलीशिवाय ऊन दे." कसं देणार? नाही देता येणार. ही ड्युॲलिटी येणारच आहे. हे द्वैत येणारच आहे. मी काय म्हणतोय, "देवा मला सुख दे." देव म्हणतो, "ओके, सुख घे. किती पाहिजे? 50. ओके, 50 सुख, 50 दुःख. घेऊन जा." काय केलं मी? मी महत् प्रयासाने ही बुद्धी तयार केली माझी चांगली, की लोकांना हेल्प करावं, देवधर्म करावा, जपजाप्य करावं, यज्ञ करावं. ही जन्मोजन्मीच्या सगळ्या प्रसंगातनं मी स्वतःच्या बुद्धीला डेव्हलप केलंय आणि मी काय म्हणतोय, "ओ मला आणखीन दे. हेच दे. ह्याच्या पलीकडे नकोय मला, हेच दे." अरे जेवढी तू क्वांटिटी वाढवणार त्याच क्वांटिटीमध्ये तुझं दुःखही वाढणार आहे. असं नाही होऊ शकत ना, की जिथे 20 पुण्य आहे तिथं 80 दुःख आहे. उद्या 50 मागितलं की दुःख त्या पटीत वाढणार आहे. मग तू "अरे यार, मी काय मागून बसलो. उगाच आता ते दुःख पण अरे येणारच ना. तू मागूच नको ना. कारण तू मागितलं नाही तरी तुला मिळणार आहे ना. कारण हा निसर्गाचा नियम आहे. ॲक्शनला रिएक्शन इक्वल अँड अपोझिट आहे. तू कर्म केलं की तुला फळ मिळणार आहे. तू कशाला मागतोयस? न मागता सुद्धा मिळणार आहे, मग कशाला मागून? मागून तू तुझी बुद्धी भ्रष्ट करत चाललायस. आणि म्हणून माऊलींनी फार सुंदर सांगितलंय, "म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेद वादरता मनी वसे." म्हणून हे अर्जुना तात्पर्य असं, की वेदवचनांची चर्चा करण्यात मग्न असलेल्याच्या मनात दुर्बुद्धी असते. त्याच्यावर तुम्हाला तुमचं मंथन करावं लागेल. स्वतःच्या लाईफमध्ये डोकावून पाहावं लागेल. त्यावेळेला हे तुम्हाला पटेल, की माऊलींनी सांगितलेलं किंवा भगवंतांनी सांगितलेलं खरंच बरोबर आहे. आत्ता जरी मे बी असंही वाटू शकतं. आत्ताही गेले 2 तास आपण हे सत्र घेतोय. बघा तुमची बुद्धी स्थिर होती का? आजूबाजूचा डिस्टर्बन्स, त्याला तुम्ही देणारी रिएक्शन और जे काही घडतंय मी जे काही सांगतोय त्याच्या अकॉर्डिंगली तुमच्या मनात सतत विचार चालू आहेत. नाहीये बुद्धी स्थिर किंवा काही जणांची असेलही. प्रत्येकाची लेव्हल वेगवेगळी आहे आणि जी लेव्हल असेल त्याच्या अकॉर्डिंगली रिझल्ट आहे. तुम्ही काय, मी काय किंवा मी हे सांगतोय म्हणजे मी काही फार ग्रेट आहे अशातलाही भाग नाही. मला जे जाणवतंय ते मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि यातनं मी लर्निंग करण्याचा प्रयत्न करतोय. बिकॉज मी पहिल्यापासून एकच सांगितलं, हा प्रवास ज्याचा त्याचा स्वतःचा आहे. जसा तो तुमचा आहे, तसा तो माझा आहे. यातनं शिकत जातो. हे संस्कार आपल्या मनावरती आपण पेरत अरे नाही असं. कारण काय होणार आहे, मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं, तेच होणार आहे. ह्या गोष्टी ज्यावेळेला माझ्या मनात कानाच्या द्वारे आतमध्ये जातायत, त्यावेळेला माझ्या झोपताना दुसऱ्या दिवशी 8 दिवसानंतर जेव्हा माझ्या आयुष्यात एखादा प्रसंग उद्भवतो, जसं मागे सोनाली मॅडमनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला. असा ज्यावेळेला एखादा प्रसंग आनंदाचा अथवा दुःखाचा प्रसंग येतो, त्यावेळेला हे गीतेचे विचार माझ्या डोक्यात येतात. कारण तो संस्कार चित्तावरती झालेला आहे आणि तो संस्कार अशा प्रकारे झाल्यामुळे, की बुद्धी म्हणते नाही बरोबर आहे भगवंतांनी सांगितलंय ना, त्याला चॅलेंज कसं होऊ शकतं? बुद्धी एक्सेप्ट करायला लागते. बुद्धीने एक्सेप्ट केलं, की मन त्याच्या अकॉर्डिंगली धावावं लागतं आणि मग हे मन मला अरे कशाला रागवायचंय? चिल राहू ना आपण. अननेसेसरी उगाच रागवून का हां, ठीक आहे. जिथे खरंच रागवायला पाहिजे, तिथे मी रागवलं. ओके, संपला विषय. ही कृती माझ्याकडनं आपोआप घडली जाणार आहे. कारण तसा संस्कार या गीता सेशनच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हे गीता माझ्या आयुष्यात काय बदल घडवणार आहे? ऑफकोर्स माझं लाईफ पूर्ण चेंज होऊ शकतं.
अर्थात मी जर त्याच्यावरती डीपली थिंकिंग करत असेल तर. कारण मागे आपण मागच्या सत्रामध्ये पाहिलं होतं मॅट्रिक्स जो पाहिला होता प्रॉब्लेम, सोल्युशन एंड मेथड्स. माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम आहे, की मी अनसक्सेसफुल आहे. मला सक्सेसफुल व्हायचंय. मग त्याच्या अकॉर्डिंगली मला सोल्युशन शोधावे लागतील. त्याच्या अकॉर्डिंगली त्याचे मेथड शोधण्याचा मी प्रयत्न करतोय. अँड वन मेथड इज द गीता. की ही जी फिलॉसॉफी सांगितली जाते, हे जे रूट कॉज सांगितले जातात, की का मी अनसक्सेसफुल आहे किंवा मला जे काय अल्टिमेट मला मिळवायचं आहे, हे जे रूट कॉज भगवंत इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची मेथोडॉलॉजी सुद्धा तो सांगतोय, की कशाप्रकारे तू हे कर. असं केलंस तर तुझ्या आयुष्यात असं-असं घडेल. तो मॅट्रिक्स एक्सप्लेन करून सांगतोय, की तुझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे. हे बघ, हे त्याचं सोल्युशन आहे. तुझी बुद्धी अस्थिर आहे. ओके, दॅट इस युअर प्रॉब्लेम. मग आता तू बुद्धी स्थिर करण्यासाठी काय कर? कर्म कर. प्रत्येक कर्म कर. आईस्क्रीम खा, लोकांना मार, लोकांशी भांडणं कर, रागाव, चीड, झोप, लोळ काय करायचं ते कर. पण त्याच्या फ्रुटशी, त्याच्या रिझल्टशी कनेक्ट राहू नकोस. तुझं मन त्याच्या कुठल्याही गोष्टींशी अटॅच ठेवू नकोस. हे त्यांनी सोल्युशन सांगितलंय आणि त्यासाठी तो काय सांगतोय, की तू तुझं मन स्थिर करण्यासाठी, बुद्धी स्थिर करण्यासाठी हे जे अट्रॅक्शन तुझ्या अवती-भोवती आहेत, त्या अट्रॅक्शन नाही डिस्ट्रॅक्शन आहेत. तू त्याच्यापासून स्वतःला डिटॅच कर. बघ तुझा प्रॉब्लेम सुटलेला असेल. माझ्या लाईफमधल्या प्रत्येक प्रॉब्लेम मधलं सोल्युशन आणि नुसतं सोल्युशन नाहीये. मेथोडॉलॉजी सुद्धा सांगितली आहे. कशाप्रकारे कर, त्याच्या स्टेप्स काय आहेत, त्यातनं कशाप्रकारे रिझल्ट यायला लागतील, हे प्रत्येक गोष्ट गीतेमध्ये एक्सप्लेन केली. ईच एंड एव्हरीथिंग. आणि म्हणून गीता सेशन इम्पोर्टंट आहे. माझ्या आयुष्यात मला जे हवं असेल ना, जे हवं असेल एखाद्याच्या मनात अशीही इच्छा असेल, मला या माणसाने खूप त्रास दिलेला आहे. या माणसाला मला एक अद्दल घडवायची आहे आणि या अद्दल घडवण्यासाठी मला ही गीता काय मदत करेल, हे मला कळलं पाहिजे. ऑफकोर्स त्यासाठी सुद्धा गीता मदत करेल. पण गंमत अशी होईल, जसं पाण्यामध्ये इम्प्युरिटी चालत नाहीत, त्याने पाणी खराब होतं. पण त्याच पाण्यामध्ये जर मी तुरटी ही बाहेरनं टाकलेली एखादी गोष्ट जर टाकली, तर तुरटी पाण्याला इम्प्युअर नाही करत, पाण्याला प्युअर करून जाते. मग एखाद्याने अशा वाईट इच्छेने गीता वाचण्यासाठी जरी सुरुवात केली, की ह्याला अद्दल घडवायची आणि त्याचं उत्तर मला गीतेत पाहिजे, तर त्याचं उत्तर सुद्धा गीतेत आहे. पण तीच गीता त्याला सांगेल, "का तुला अद्दल घडवायची आहे? बरं त्याला अद्दल घडवली, काय मिळणार आहे तुला? ओके, तुला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. बघा मी कसे" अरे बरं सॅटिस्फॅक्शन मिळालं, काय मिळालं त्यातनं तुला? काहीच नाही. मग कशाला करतोयस? बुद्धी प्रगल्भ करत जाईल. मग तो म्हणे, "हां रे, खरंच मी का करतोय मग? कशाला अद्दल घडवायची? जाऊन दे ना, मग नाही घडवली तरी चालेल ना." बुद्धी, चित्त याच्यावर हा संस्कार गीता घडवेल आणि तो म्हणेल, "जाऊ दे ना रे, ते अद्दल घडवण्यापेक्षा स्वतःवर काम कर ना. तू ग्रेट होत जा ना. तू मोठा झालास की ऑटोमॅटिक त्याला अद्दल घडलेली असेल. मग स्वतःवर काम करण्यासाठी प्रयत्न कर ना. त्याला अद्दल घडवण्यासाठी एनर्जी का वेस्ट करतोयस?" हे गीता त्याची बुद्धी प्रगल्भ घडवत जाईल आणि ऑटोमॅटिकली हा मोठा होत जाईल. एंड ऑफ द डे काय होणार आहे, ज्याला हा मोठा होणार आहे, ज्याला अद्दल घडवायची त्याला ती अद्दल घडेलही. तो त्याच्याकडे माफी मागायला येईलही. पण हा जेव्हा मोठा झालेला असेल गीतेच्या माध्यमातून, तो म्हणेल, "अरे कशाला माफी मागतोय? सोड ना, गेली झाली गोष्ट विसरून जायची. मी माझ्या पद्धतीनं काम केलं, तूही तुझ्या पद्धतीनं काम कर. तूही असाच मोठा हो. मी तुला गाईड करतो." ही बुद्धी गीता मला देईल. आणि म्हणून गीता सेशनला सहभागी व्हायचं आव्हान एवढ्याचसाठी आहे, कारण प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. छोटा असो, मोठा असो, तरुण असो, तरुणी असो, म्हातारा असो, म्हातारी असो, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्सची इंटेन्सिटी वेगवेगळी आहे आणि त्याच्यासाठीचे असलेले सोल्युशन्स हे सुद्धा त्याच्या वयोमानानुसार, त्याच्या परिस्थितीनुसार, त्याच्या अनुभवानुसार वेगवेगळे आहेत आणि हे सगळे सोल्युशन्स, सगळ्या मेथोडॉलॉजी गीतेमध्ये आहेत. माझ्या आयुष्यात असं का घडतं? माझं मन असं का करतं? असं ज्यावेळेला मला विचार येतो, मला सगळं कळतंय पण होत नाहीये. मी ठरवतोय पण माझ्या आयुष्यात जमत नाहीये. अशी जी मी वाक्य टाकतोय, त्या सगळ्या वाक्यांची उत्तरं मला गीता देते. आणि अजून तरी फक्त बुद्धी या एका गोष्टीवर भगवंत फक्त डेफिनिशन एक्सप्लेन करतोय. अजून तर मेथोडॉलॉजी सांगायची आहे त्याला, की हा कर्मयोग कसा कर. की ज्यातनं त्यांनी मागच्याच श्लोकामध्ये सांगितलंय, की हा कर्मयोग जर तुला स्वल्प, अत्यल्प जरी तुला साधता आला, अगदी थोडासा जरी तुला साधता आला, तरी तुला खूप मोठं फळ मिळून जाणार आहे. म्हणून तू हे कर. 100% नाही अचीव्ह झालं, भगवंतही म्हणत नाही 100% अचीव्ह कर म्हणून. तो म्हणतो अत्यल्प काही पर्सेंट जरी तुला जमलं, तरी सुद्धा तू हॅपी होशील.
तू ह्या सगळ्यातनं बाहेर पडशील आणि ऑटोमॅटिकली लिबरेट होशील, स्वतंत्र होशील, मुक्त होशील. काय पाहिजे तुला अजून? तुला इथं परत यायची वेळच येणार नाही. मग कर ना हे. तुला पहिलं कळलं नाही ना, मी 11 ते 25 लोकांमध्ये हे सगळं आत्मा आणि ह्या गोष्टी सांगितल्या ज्ञानयोगाच्या, सांख्ययोगाच्या. तुला नाही कळल्यास ओके, फॉरगेट इट. किंवा कळल्याही असतील, तुला जो मार्ग पाहिजे तो निवड. तुला तो पाहिजे तो निवड, हा पाहिजे हा निवड. माझं काहीच म्हणणं नाही. कारण सगळ्यातनं अल्टिमेट काय मिळणार आहे? फ्रीडम. मग स्वतंत्र हो ना. कशाला गुलामीत जगतोय? कोणाच्या गुलामीत? दुसऱ्यांच्या नाही, स्वतःच्याच मनाच्या. हे आपलं मन आपलंच ऐकायला तयार नाहीये, कारण त्याच्यात गुलामीत आपण राहतोय. मग कशासाठी अशी गुलामी पत्करतोयस? हो ना स्वतंत्र. मी तुला मदत करतोय स्वतंत्र होण्यासाठी. अल्टिमेट. तुझी निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती कशासाठी वापर? त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी कर. मग आता सोपं काम कर ना. पुढच्या श्लोकांमध्ये त्याची मेथोडॉलॉजी येणार आहे. तुला आईस्क्रीम खायचं ना, खा ना देवासाठी. तुझा जो कोणी आराध्य दैवत आहे, ओके, देवासाठी मी आईस्क्रीम खातोय. मी नाही आईस्क्रीम खात आहे. तुला एखाद्याला रागवायचं ना, ओके, मार ना, रागव, चीड, काय करायचंय कर. देवासाठी करतोय, माझ्यासाठी नाही करत आहे. तुम्ही म्हणाल असं कसं? सगळंच मग देवासाठी म्हणून काही वाटेल ते कर. करू दे ना. आणि यातनंच ती बुद्धी प्रगल्भ होणार आहे. मगाशी जसं म्हणलं तसं. इम्प्युरिटी पाण्यामध्ये चालत नाही, पण तुरटी इम्प्युरिटी नाही, प्युरिटीच करते. ही देवासाठी, देवासाठी, देवाची इच्छा, देवाची इच्छा, देवाची इच्छा, इतकी देवाची इच्छा होऊन जाते, की शेवटी जगणं हीच देवाची इच्छा होऊन जाते. अरे मग कशाला रागवायचं? देवाची इच्छा आहे, नाही रागवायचं. माझी बुद्धी ऑटोमॅटिकली बदलायला सुरुवात होते. कारण मी सगळंच देवाला अर्पण करून टाकलं. माझं काहीच ठेवलं नाही. आईस्क्रीम मला नाही खायचं. देवासाठी. ठीक आहे ना. किती खाशील आईस्क्रीम? खा देवासाठी, खा देवासाठी. दॅट इज कॉल्ड आपण स्वयंप्रेरकच्या जुन्या सभासदांना माहिती असेल, आपण इन्शाअल्लाह या एका शब्दावरती एक सेशन घेतलं होतं. सगळी काही देवाची इच्छा. आणि खरंच या एका शब्दावरती, या एका कन्सेप्टवरती जगात काही घडू शकतं. जे मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये काही प्रयोग माझ्यापुरते केलेले आहेत. खूप छान आणि त्वरित रिझल्ट देणारी गोष्ट आहे. त्वरित. विथिन सेकंड तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात. आणि छान. अजिबात वाईट नाही. पण अर्थात आपलं शेवटी आपण माणूस आहोत, अल्पबुद्धीचे आहोत. त्यामुळे आपण परत भरकट टाकून पुन्हा त्या वाटेवर येण्यासाठी हे ग्रंथ मदत करतात. संत सत्पुरुष आपल्याला वाट दाखवत राहतात.